नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत साहित्यव्रती या कार्यक्रम मालिकेच्या दुसऱ्या भागात मी अश्विनी भोईर सर्व दर्शकांचं मनापासून स्वागत करते. साहित्यव्रतीच्या आजच्या भागात आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी साहित्यिक डॉक्टर मीनाक्षी पाटील इथे आलेले आहेत. मीनाक्षीताई, आपलं नमस्कार. खूप खूप स्वागत. साहित्यव्रती या कार्यक्रमातून आपण साहित्य क्षेत्रात लिहिणाऱ्या, काम करणाऱ्या विविध महिलांशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांचं या क्षेत्रातलं योगदान, त्यांचा जीवन प्रवास या मालिकेतून आपण जाणून घेणार आहोत. आणि आज खरंच खूप छान प्रसन्न असं व्यक्तिमत्व प्रतिभांगणमध्ये आलेलं आहे आणि आम्हाला त्यांच्याशी गप्पा भरायला मिळत आहेत. खूप छान योग आजचा जोडून आलेला आहे. साहित्यव्रतीचा आजचा हा दुसरा भाग. या दुसऱ्या भागाची सुरुवात करण्यापूर्वी मी आमच्या ग्रंथालीच्या विश्वस्त डॉक्टर लतिका भानुशाली यांना विनंती करते की आपण मीनाक्षीताईंचं इथे स्वागत करावं. डॉक्टर मीनाक्षी पाटील या अतिशय उत्तम कवयित्री आहे. आजच्या काळातील एक आघाडीची कवयित्री आणि अतिशय संवेदनक्षम अशी ही कवयित्री आज इथे आपल्या भेटीला आलेली आहे. त्याचबरोबर त्या उत्तम समीक्षक आहेत. अभ्यासू वृत्तीच्या अशा या कवयित्रीशी आज आपण संवाद साधणार आहोत की ज्या ललित लेखनामध्ये देखील ज्यांचा प्रवास अतिशय उल्लेखनीय राहिलेला आहे. म्हणजे साहित्य क्षेत्रातलं योगदान तर त्यांचं आहेच, पण त्याचबरोबर त्या अतिशय चांगल्या चित्रकार आहेत. भारतात आणि भारताबाहेर आतापर्यंत त्यांची अनेक चित्र प्रदर्शनं झालेली आहेत. अनेकांनी पाहिली असतील त्यांची चित्र की एक संवाद साधावा आपणच आपल्याशी आणि पुन्हा बाहेरच्या जगाशी, अशा एका वेगळ्या शैलीतील त्यांची चित्र आहेत. आणि मॅडमची जी पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत, तर मला वाटतं की त्यांचा एक चांगला वाचक वर्गही आहे. तर इज इट इन युअर DNA आहे किंवा ललतेस्य ललबाय, बरोबर, ही दोन कविता संग्रह, हे दोन कविता संग्रह आहेत. आणि मॅडमनी ज्या विषयामध्ये संशोधन केलेलं आहे, तुमचा संशोधनाचा मॅडम विषय मला वाटतं की 1980 नंतरच्या निवडक कवींच्या कवितांचा उत्तर आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून चिकित्सक अभ्यास असा एक वेगळा विषय राहिलेला आहे. आणि त्यावर आधारित असं ते पुस्तकही अलीकडच्या काळात प्रकाशित झालं आणि त्याला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. तर मी मॅडमची आता इथे पुरस्कारांची यादी वाचणार नाहीये कारण ती खूप मोठी आहे. आणि एक महत्त्वाचं त्यांचं योगदान म्हणजे की महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या त्या सचिव आहेत. तर अशी चतुरस्र कवयित्री आज प्रतिभांगणमध्ये आलेली आहे. गप्पांना सुरुवात करत असताना मला पहिला जो प्रश्न आहे, माझ्या मनात पडलेला पहिला प्रश्न असा आहे की आता गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मुंबईत आहात आणि मुंबई हे तुमचं कार्यक्षेत्र राहिलेलं आहे, पण मूळच्या तुम्ही खरं तर धुळ्याच्या. मग धुळे ते मुंबई हा प्रवास नेमका तुमचा कसा झाला? ती गंमतच आहे. म्हणजे माझं सगळं जे शालेय शिक्षण झालं ते धुळे जिल्ह्यातल्या वेगळ्या तालुक्यांमध्ये झालं. नंदुरबार, अमळनेर, साने गुरुजींचं, शिरपूर. 1ली ते 10वी तिकडे शिकले आणि ते शिकत असताना खूप चांगले शिक्षक मला लाभले आणि माझ्या घरात एक चांगलं वातावरण होतं अभ्यासाचं, वाचनाचं. त्यामुळे खुणावत होती मुंबई. वृत्तपत्रातनं मुंबई कळायची आम्हाला की म्हणजे उदाहरणच देऊन सांगतं की मुंबईला अगदी यावंसं का वाटलं तर रुपारेलचे विद्यार्थी मेरिटला यायचे आणि ते छान फोटो यायचे. तर इतकं सुंदर जर असेल म्हणजे शिक्षण आणि सगळं, तर आपण मुंबईला का जायचं नाही. आणि साहित्याची, वाचनाची, लेखनाची आवड लहानपणापासून. त्यामुळे मग अधिक मोठं व्यासपीठ जिथं असेल तिथं आपण गेलो तर अधिक आपल्याला चांगलं काम करता येईल असं लहानपणापासूनच वाटत होतं. आणि त्याला एक अजून महत्त्वाची गोष्ट कारणीभूत ठरली ती म्हणजे मी 8वी-9वीला असेन वाटतं, त्यावेळी मटाकी लोकसत्ता तर्कतीर्थांवरचा एक लेख आलेला. आणि त्यावेळी मला खूप छान वाटलं की म्हणजे धुळे जिल्ह्यातला एक छोटासा मुलगा वाईला जातो आणि तिथं गुरुकुलात शिकून पुढे साहित्य संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष होतात तर्कतीर्थ. तर ही सुंदर गोष्ट, म्हणजे आपल्या गावचं माणूस आहे तर मग आपणही का नाही काहीतरी असं करायचं, करूया. एक छोटंसं स्वप्न होतं म्हणजे. आणि तसं ठरवून मी मुंबईला आले की आपण रुपारेला ॲडमिशन घ्यायची आणि रुपारेला ॲडमिशन घेतली. आणि मग साहित्याचं जे काही सगळं सुरू झालं माझं. तर मूळ प्रेरणा धुळे जिल्ह्यातल्या त्या ज्या सगळ्या वाचनाची, अभ्यासाची, तिथल्या माणसांची, माझे चांगले शिक्षक आणि तर्कतीर्थ ही माझी खरं तर मूळ प्रेरणा म्हणेन मी.
अगदी खूपच की म्हणजे काहीतरी प्रेरणा आपल्या मनात असते की जी कुठेतरी रुजलेली असते आणि ती प्रेरणा आपल्याला कधी कुठे नेईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यातूनही बालपणीचा काळ हा खरं तर सगळ्यात खूप महत्वाचा, की त्या काळात जे काही आपण वाचतो, पाहतो, ऐकतो ते सगळं आपल्या पुढच्या आयुष्याची दिशा ठरवत असतं. तर तुमचं कसं बालपण होतं? एक छान गोष्ट मला वाटते की माझ्या वडिलांची बदली व्हायची, त्यामुळे दर 3 वर्षांनी नवीन गावात जायचो आम्ही. तर नवीन गाव, नवे शिक्षक, नवे सगळे. म्हणजे काय नेमकं काम? माझे वडील उपकोषागार अधिकारी होते, त्यामुळे त्यांची बदली व्हायची दर 3 वर्षांनी. तर आरंभीच्या काळात अमनेरला काही काळ आम्ही होतो. त्यानंतर शिरपूर नावाचं गाव आहे जे आता बरंच प्रसिद्ध झाले तिथल्या अनेक प्रकल्पांमुळे. त्यानंतर शिंदखेडा, नंदुरबार, शिरीष कुमारांचं. तर या सगळ्या गावांमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव गाठीशी आले. म्हणजे प्रत्येक नवं गाव तुम्हाला नवं शिकवतं, वेगळ्या गोष्टी, नवे शिक्षक असायचे. तर त्याच्यामुळे मला सुदैवाने शिरपूरला मी 5वी ते 9वी हा जो आपला अत्यंत संस्काराचा काळ असतो, की त्या काळात आपल्यावर खूप काही जे संस्कार होतात त्या आयुष्यावर पुरतात खरं तर शालेय जीवनातले. मला नाईकबाई नावाच्या बाई होत्या ज्या उत्तम चित्र काढायच्या आणि त्यांचं वाचनही अफाट होतं. त्यामुळे त्या इतक्या म्हणजे आम्हाला खांडेकर, नंतर GN विषयी त्या माहिती द्यायच्या, त्या कथा सांगायच्या. त्यामुळे एक आवड निर्माण होणं आणि त्या दृष्टीने वाचन करणं अशी एक सुरुवात झाली. पण अर्थात गावी काही खूप पुस्तकं मिळत नाही, म्हणजे गावच्या त्या याच्यामुळे लायब्ररीजमध्येही जे मिळायचं ते वाचायचे. तर एक बैठक तयार होणं जे म्हणतात ते माझ्या शिक्षकांमुळे वाचनाची आवड निर्माण होणं. आणि आईबाबा पण माझे अत्यंत उत्साही, म्हणजे दोघं जणं. आईला गाण्याची आवड, वडिलांना गाण्याची आवड, आणि ते प्रचंड जे मिळेल ते वाचणारे. मग त्यांना बघून मलाही ती वाचनाची सवय लागली. माझा मोठा भाऊ चित्रकार होता, तो चित्र काढायचा, त्याला बघत, आमच्या त्या बाईंचं बघत एक वाचनाची गोडी लागली. त्यातनं थोडं लिहायला पण लागले लहानपणीच, बालकविता लिहायला लागले. मग आपण आकाशवाणी जळगाव केंद्रावर का नाही जायचं, स्वतः जायचं. आणि मी 5वी 6वीला असतानाच मोठ्या मोठ्या लेखकांना पत्र पण लिहायचे गावाहून. म्हणजे माझ्याकडे आजही ती पत्र आहेत की राजा मंगळ वेढेकरांना पत्र दिलं मी त्यावेळी की तुम्ही आमच्या गावात या आणि आम्हाला छान तुमचं ऐकायचं वगैरे म्हणून. यदुनाथ थत्तेंना पत्र दिलं मी. मला हे कळत नव्हतं की बाबा आपण एवढ्या मोठ्या माणसांशी बोलतोय आणि त्यांना बोलवायचं म्हणजे मग त्यांचं येण्या जाण्याचा खर्च, अनेक गोष्टी असतात. तर इतकी सुंदर पत्र आहेत, ती माझ्या संग्रही आहेत, मी फेसबुकला पण टाकलेली मध्ये ती. त्यांनी मला सांगितलं की अगं तुझ्या शाळेतल्या शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी मला पत्र दिलं तर आम्हाला येता येईल वगैरे वगैरे, मग तू वाचत जा. मग पुढे ती पत्र म्हणजे तुम्ही आमच्या गावात या इथून जी सुरुवात झाली ती पुढे तू हे वाच ते वाच इथपर्यंत. म्हणजे मला राजा मंगळ वेढेकर खूप सुंदर पत्र आहेत त्यांची. तर एक मार्गदर्शन म्हणतात ना, एक प्रोत्साहन जरा असं ते मिळत गेलं. म्हणजे त्या शालेय जीवनातच एक या पद्धतीचं एक बैठक त्या काळामध्ये घडली. अगदी साधारण काय वाचायचात तुम्ही? हे तुला सांगते, स्वामी, नंतर मृत्युंजय, हे अगदी लहानपणीच म्हणजे खांडेकर वाचले गेले. त्यात अजून एक गंमत अशी घडली की आमच्या घरात दत्त संप्रदायाचं आणि वारकरी संप्रदायाचं वातावरण. तर इतके गंभीर आणि फार तात्विक असे विषय असलेले, म्हणजे मी वयाच्या 9व्या वर्षी शक्तिपात योग रहस्य अर्थात सिद्ध महायोग शास्त्र नावाचा ग्रंथ वाचला. आणि अशी सवय लागली ना वाचनाची की आपणच आपलं गुरु असलं, म्हणजे अशा पद्धतीने मी काही वाचलं की मला शिकवायचं स्वतः. आणि त्यावेळेला गंभीर वाचनही लहानपणी होत होतं. खूप कळत होतं का नाही, त्या वयानुसार तुम्हाला किती कळणार आहे, पण तरी वाचत होते, समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. तर खूप वेगळ्या पद्धतीचं वाचन लहानपणापासून सुरू झालं. म्हणजे तू जे म्हणालीस ना की म्हणजे किशोर मासिक तर यायचं, त्याचं चांदोबा मिळवायचं, म्हणजे बाल वयानुसार जे वाचन आहे ते होतच होतं. पण त्या समांतर दृष्ट्या मला कळत नाही की ती पुस्तकं घरात आल्यानंतर आपोआपच उत्सुकतेने बघायला लागतं माणूस आणि आवड निर्माण झाली. तर त्यामुळे माझे मित्रमैत्रिणी जसे समवयस्क असायचे तसे मोठ्यांची पण माझी मैत्री झालेली. आणि ती हसता काय ते म्हणजे की बऱ्याचशा मोठ्या माणसांची मैत्री असते, तो एक संवाद जो असतो तो संवाद खूप काही देतोय म्हणजे लहानपणापासून मला. आणि त्याने एक ते समृद्ध जे वाटतं ना आपल्याला की अफाट आहे, म्हणजे ज्ञानक्षेत्र हे असं आहे ना. त्यामुळे की त्या छोट्याशा खानदेशातल्या धुळे जिल्ह्यात आपल्याला काही म्हणजे मन भरणार नाही. माझे वडीलही मला म्हणाले की म्हणे काय तू पहिली येतेस इथल्या इथं, मोठ्या समुद्रात पोहून दाखवा आम्हाला, मग मानू. तर म्हटलं बापरे, मग चला मोठा समुद्र बघूया म्हणून मुंबईला आले. आणि मग मुंबईला आल्यानंतर बापरे म्हटलं हे तर अफाट आहे, इथं टिकणं
गावची मुलगी 2 महिन्यावाली रुपारेलला आली. मग मी रुपारेलला पण माझं वाचन वगैरे, लायब्ररी अप्रतिम आमची रुपारेलची. आणि गंमत सांगते की आमचे सुहास बापट सर होते, म्हणजे मी आता अगदी कॉलेज जीवनात येते, म्हणजे शालेय जीवन संपवून, की माझ्या शिक्षकांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं रे, की बाबा इतक्या वेगळ्या विषयांवर ही मुलगी वाचते, प्रश्न विचारते, हिला इतकी उत्सुकता आहे. मग माझ्या त्या प्रश्नांमुळे एक सुंदर संवादही आमचा होत गेला, म्हणजे शिक्षकांशी पण. त्यामुळे मला तत्वज्ञान असू दे, मानसशास्त्र असू दे, म्हणजे माझे विषयच होते अभ्यासाचे 11वी ते SY, मानसशास्त्र, तत्वज्ञान आणि मराठी वाङ्मय. तर मी तिन्ही विषयात पहिली यायचे. अरे वा. तिन्ही विषय प्रचंड आवडीचे. त्यामुळे TYला आपल्याला एक विषय घ्यायचा असतो बघ, तर प्रश्न पडला की आता आपण मानसशास्त्र घ्यायचं मुख्य विषय काय की तत्वज्ञान घ्यायचं, पण सगळेच आवडतायत. मग अशा वेळी जे लहानपणापासून जे जास्त आवडत होतं आपोआप तिकडे ओढले गेले. गावापासून मुंबईपर्यंतचा प्रवास त्या साहित्याने खेचून आणलेला प्रवास येतो तसा, खरं तर म्हणजे खरंच आहे. म्हणजे दुसरी प्रेरणा मला आता बोलता बोलता जाणवलं की साहित्य ही एक दुसरी प्रेरणा होती. आता जे आपण म्हणतो की डॉक्टर मीनाक्षी पाटील हे एक खूप मोठं नाव आहे साहित्य क्षेत्रातलं. कवयित्री उत्तम आहे, उत्तम समीक्षक आहेत, चांगल्या जाणकार आहेत साहित्याच्या आणि अभ्यासू आहेत. तर या सगळ्या मागच्या मला वाटतं ज्या विविध प्रेरणा आहेत, तर त्यातली ही दुसरी प्रेरणा म्हणजे की साहित्य, की ज्याने तुम्ही इथे ओढत रुपारेलमध्ये आलात आणि मग रुपारेलपासून हा सगळा एक वेगळा प्रवास तुमचा सुरू झाला. महाविद्यालयीन काळामध्ये म्हणजे मला थोडं खूप उत्सुकता वाटते की काय वाचतात. म्हणजे आता मी अलीकडच्या मुलांना पण बरेचदा जेव्हा गप्पा होतात तेव्हा हे जाणून घ्यायचं असतं की नेमकं या काळामध्ये काय वाचलं जातं. की महाविद्यालयीन काळात असं छान फॅन्टसी वगैरे वाचायचं की नेमकं कशा प्रकारचं वाचन होतं. कारण नंतर आता तुम्ही जे सगळं लेखन केलेलं आहे त्याच्या मागे तुमचा खूप मोठा अध्यात्माचा अभ्यास आहे, फिलॉसॉफीचा अभ्यास आहे, हा त्या सगळ्या लेखनातून जाणवतो. तर मग नेमकं महाविद्यालयीन काळातलं वाचन कोणत्या स्वरूपाचं होतं आणि काय काय त्यातनं मनावर कोरलं गेलं, पेरलं गेलं? खूप छान प्रश्न हा. म्हणजे मी लहानपणी मी म्हटलं की ज्या प्रकारचं वाचन घडलं की बालवाङ्मय वाचतच होते. कॉलेजला आल्यानंतर आपल्या सगळ्या जगण्याला दिशा देण्याचं काम आपले शिक्षक करतात. हे अगदी म्हणजे आपलं घर, आपले आईवडील, घरातनं जसे संस्कार होतात तसे आपले शिक्षक आपल्याला घडवतात. तर मी आमच्या बापट सरांचं नाव आवर्जून घेईन इथं, की त्यांनी बघितलं की म्हणजे भारत आंबेंची कविता होती आम्हाला, तर त्याच्यावर मी त्यांच्याशी डिस्कस करताना असे काही वेगवेगळे प्रश्न विचारायला लागले पुराणातल्या कथांविषयी. मग हे असं का तसं का. मग त्यांच्या लक्षात आलं की हिला खूपच आवड दिसते. तर म्हणजे मानवी विद्या शाखातले अनेक विषय आहेत, बघ आपली लायब्ररी तुला काय काय आवडतं वाचत जाऊन बोलायला येत जा. मग मला त्यांनी वाङ्मय मंडळाची सेक्रेटरी केलं. अच्छा. मग वाङ्मय मंडळाची सेक्रेटरी झाल्यानंतर साहित्याचं तर वाचन सुरूच होतं, मानसशास्त्र विषय होता आणि तत्वज्ञान होता. त्यामुळे भारतीय आणि पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञान आपोआपच अभ्यासलं गेलं एक अभ्यास म्हणून. अगदी. आणि मानसशास्त्रही तसंच, की मानसशास्त्र पाश्चिमात्य मानसशास्त्र आपण बघतो, पण भारतीय परंपरेतून मानसशास्त्राचा तात्विक अंगाने जो विचार झालेला आहे, ते पतंजल योगशास्त्र असू दे, काही असू दे, ते पण वाचलं गेलं. हे झालं आता अकॅडमिक सांगते मी तुला. पण तू फॅन्टसी वगैरे म्हटलं तर फॅन्टसी तर आपल्याला आवडतेच, म्हणजे सगळ्यांनाच. म्हणजे फॅन्टसी हा विषयच असा आहे की आपल्याला आपल्या दैनंदिन जगण्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं जग असतं त्याच्यामध्ये. गंमत अशी पुन्हा सांगते की म्हणजे मला फॅन्टसी पण कुणाची आवडली तर श्याम मनोहरांचं कळ पुस्तक. अच्छा. जे मी FYला होते त्यावेळी मठामध्ये अंधारात झोपलेला मठ्ठ काळा बैल हे त्यांचं एक छोटंसं प्रकरण आलं. ते वाचलं, हे अद्भुत आहे म्हटलं, हे वेगळं आहे, ही फॅन्टसीच वेगळी आहे. मग त्या पद्धतीचं एक वाचन सुरू झालं. म्हणजे आपण इतर जे चमत्कृतीजन्य आपल्याला वाटतं आवडतं त्या वयोनुरूप ते तर होतंच होतं, पण ही गंभीर प्रकारची जी फॅन्टसी असते किंवा ज्यात ब्लॅक ह्युमर आहे ते वाचलं गेलं. आणि आम्हाला विद्रोही कविता होत्या शिकायला, त्यामुळे विद्रोही जे परिवर्तनवादी वाङ्मय आहे ते पण वाचलं गेलं. तर मुळात साहित्य हा विषय असल्यामुळे साहित्याच्या अंगाने जे काही वाचन होतं ते होतंच होतं. आणि एक मनोरंजन म्हणून आपलं जे काही असतं कथा कादंबऱ्या त्याही वाचल्या. पण मला एक आत्ता मागे वळून बघताना जाणवतं की आपण फारच गंभीर माणूस आहोत की काय. पण आता मी ज्यावेळी चित्रांविषयी बोलेल ना तर त्यावेळी मी तुला सांगेन की माझ्यातलं अगदी 5 ते 15 वयोगटातलं जे मूल असतं ते आजही जिवंत आहे. म्हणजे एकाच व्यक्तिमत्वात आपण अनेक वेगळ्या पद्धतीने जगत असतो तसं. म्हणजे लेखन करताना खूप गंभीरपणे होतं ते लेखन, चिंतनात्मक असं. पण चित्र काढताना माझ्यातलं लहान मूल खूप जागं असतं.
वा. कारण माझ्यावर चित्रांचे जे संस्कार झाले ते 5 ते 15 वयोगटात. भावाचं काम बघताना. मोठा भाऊ मोठा भाऊ माझा चित्रकार, तो चित्रकार होता. तो सतत म्हणजे चित्र त्याची अख्खी ती खोली भरलेली असायची रंगांनी आणि सगळी माध्यमं. त्यामुळे त्याला काम बघताना जे ते कुतूहल जे होतं ते कुतूहल आजही शमलेलं नाही. त्यामुळे चित्रकार म्हणून मी लहान मूल आहे आणि बाकीचं गंभीर लेखन करताना मात्र जरा एकदम ते सगळं येतं एका वेगळ्या ट्रान्स आपोआपच हे होतं ते असं. तुम्ही मस्त वाटतं, आपल्यालाच वेगळं वाटतं आपलंच ते सगळं. आता म्हणजे ट्रान्समध्ये जाता आणि एक लेखन करताना एक वेगळ्या डॉक्टर मीनाक्षी पाटील होतात. पण मला खरंच एक मूलभूत प्रश्न पडला की एका प्रकारे शासकीय सगळा हा कारभार सांभाळत असताना वेळ कसा काढता तुम्ही लिहिण्यासाठी? गंमत सांगते तुला. म्हणजे आता थोडं मागे जाऊ आपण. म्हणजे रुपारेलला माझं हे झाल्यानंतर BA झाले, MA झाले आणि स्वाभाविकपणे वाटतं वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांना की आपल्याला कुठेतरी लेक्चरशिप मिळावी. मी शोधत होते. मग तसं रुपारेला 5 वर्ष डिग्री कॉलेजला शिकवलं. आचार्य मराठे, नंतर मिठीबाई कॉलेजला शिकवलं मी. पण तिथं पुढे काही ती नोकरी मिळेल म्हणजे संधी दिसत नव्हती. मग एक MPSC दिली आणि माझं सिलेक्शन मंत्रालयात झालं असिस्टंट डायरेक्टर अकाउंट्स म्हणून. तर मग GAD, रेव्हेन्यू फॉरेस्ट, PWD अशा वेगळ्या विभागात मी 14 वर्ष काम केलं. तर गंमत अशी की तुम्हाला पोटापाण्यासाठी म्हणून तुम्ही काही एक व्यवसाय निवडतात, पण तुमचा मूळ पिंड जो असतो तो तुम्हाला सतत हे करत असतो, अस्वस्थ करत असतो. त्यामुळे प्रचंड घुसमट होत होती. माझ्या कवितेत आलेले आहेत आणि माझ्या जर कविता तू बघशील म्हणजे इज इट इन DNA मधल्या किंवा आता ललदेद ललबाय असेल, तो पूर्णपणे आत्मचरित्रात्मक प्रवासच आहे सगळा असा तो. तर ती घुसमट मला की इथून आपण निघालं पाहिजे, म्हणजे मन लागत नव्हतं त्या ह्याच्यात. म्हणजे पैसा आहे. मग मी शेवटी कसं असतं आपण जर शोधत असतो, ज्या इयत्ता 8वी-9वी मध्ये मला तर्कतीर्थांनी हे केलेलं, प्रेरणा दिलेली संधी आली की बाबा विश्वकोशाच्या सेक्रेटरी पदाची जाहिरात होती. साहित्य संस्कृती मंडळाच्या सेक्रेटरी पदाची जाहिरात आली आणि मी अर्ज केला आणि सिलेक्शन झालं माझं. पण गंमत सांगते, म्हणजे मी मंत्रालयात ज्या पोस्टवर होते त्या पोस्टच्या 3 पोस्ट मी खाली आले. प्रचंड मोठं आर्थिक नुकसान पत्करलं. पण म्हटलं चालेल, माझा आत्मा शांत झाला पाहिजे, मनाला समाधान मिळालं पाहिजे. ती जी घुसमट 14 वर्षाचा वनवास लिटररी मी शोधत होते की मला कसं जाता येईल. आणि खूप आनंद वाटला की ज्या तर्कतीर्थांना मी बघितलं, वाचलं, त्यांच्या संस्थेत मला काम करता येणार आहे. त्या आनंदासाठी म्हणून मी साहित्य संस्कृती मंडळात आले. आणि इथं आल्यानंतर मात्र खूप समाधान मिळालं की एखाद्या पुस्तकाची निर्मिती होण्याची जी प्रक्रिया असते, एखादा ग्रंथ आकारतो म्हणजे एक विश्व येतं, एक प्रतिसृष्टी येते. ती प्रतिसृष्टीची निर्मिती होणं, बघ आपण त्या साक्षीदार असणं त्या प्रक्रियेचे, हा आनंद सद्भूत आहे. आणि त्या आनंदासाठी ते आर्थिक नुकसान वगैरे विसरायला झालं, हा आनंद महत्त्वाचा. त्यामुळे तुझे म्हणाले की शासकीय नोकरीत वगैरे वेळ कसा काढतात, तर आता नोकरी तुमच्या आहेच ती 10 ते अगदी काय 5 म्हणतो आपण, तो 5:30-6 नाही, ती अगदी 8-8 वाजेपर्यंत काम करतो. पण एक आहे सुट्टीचा दिवस मात्र असा ठरवून आपल्या आवडीसाठी राखून ठेवला आहे असा की त्या दिवशी आपण आपली चित्र काढायची आहेत, आवडीचं वाचायचं आहे, थोडं लिहायचं आहे काही असलं तर. अशा निमित्ताने म्हणजे सुट्टीच्या दिवशी होतंय वेगळ्या पद्धतीने. चित्र तर चालूच असतं, म्हणजे चित्राला एक कॅनव्हासवर असतो समोर, लेखनाला एक जरा शांत हे लागतं, ती सुट्टीच्या दिवशी मिळते मला. म्हणजे एरवी वर्किंग याला डेजमध्ये काहीच होत नाही, असं नाही शक्य होत. असं अनेक कल्पना सुचतात जाता जाता, रस्त्याने जाता जाता त्याच्या वाऱ्यावर उडून जातात. बऱ्याचदा असं वाटतं लिहून काढावं, पण राहून जातं. ती जी घुसमट होती शासकीय, ती 14 वर्ष अनुभवल्यानंतर आता इकडे आले. पण इकडे आल्यानंतर हा आनंद आहेच आहे लेखनाचा, याचा त्याचा दिसतोय, अनुभवाला येतोय. पण आता असं वाटायला लागलं की आता मला निवृत्तीचे वेध लागलेत, आता आपल्यासाठी, म्हणजे आपणच आपल्यासाठी लिहावं, वाचावं, आनंद घ्यावा. बघूया. खरंय खरंय. म्हणजे हेही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार आहे येत्या काळामध्ये आणि आम्हाला अधिकाधिक छान वाचायला मिळणार आहे यामुळे, असं मी म्हणेन. मला तुमच्या पुस्तकांकडे यायचं आहे. जेव्हा पहिल्यांदाच तुमच्या काव्यसंग्रहांबद्दल अनेकदा मी वाचलेलं आहे, अनेक दिग्गज समीक्षकांनी त्याच्यावरती लेखन केलेलं आहे. त्याची शीर्षकं जी आहेत ती मला खूप छान अशी वेगळी वाटली की इज इट इन युअर DNA किंवा ललदेस्य ललबाय. तर ही खूप वेगळ्या धाटणीची शीर्षकं आहेत. तर नेमकं काय आहे या शीर्षकांमागचे काही असं ठरवून अगदी म्हणजे गंमत अशी आहे की
कविता लिहित होते, मंत्रालयात होते त्यावेळी माझा हा पहिला संग्रह आला, इज इट इन DNA. अभिधानंतर प्रकाशनाने एक स्पर्धा घेतली होती. ते दरवर्षी घ्यायचं एक स्पर्धा आणि त्याला 25,000चं पारितोषिक असायचं. तर त्यासाठी मी ही कविता पाठवली, दीर्घ कविता पाठवलेली, जिला पुरस्कार मिळाला आणि त्याच कवितेच्या शीर्षकाचं आपण संग्रहाला नाव दिलं. त्यामागची कथा अशी आहे की मी मंत्रालयात जायचे, जे आपण घुसमटीविषयी बोललो थोड्या वेळापूर्वी, ती घुसमट मनात होतीच होती. रोज ट्रेनने जातोय आपण, चर्चगेटला उतरतोय, मंत्रालयात जातोय. आणि त्यावेळी DNA पेपर लॉन्च होत होता. त्यांनी संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावले होते आणि काय होतं त्याच्यावर लिहिलेलं, इज इट इन युअर DNA. प्रत्येक नाक्यावर ते होर्डिंग्ज मला विचारतंय, माझ्यासारख्या असंख्यांना विचारतंय, काय आहे तुमच्या DNA. जसं खिजवतंय मला. म्हणजे तुम्हाला करायचं आहे काय, तुमची आवड काय, तुमचा पिंड काय, तुमच्या मनोवृत्ती काय आणि तुम्ही करताय काय. आपल्यातले असंख्य जण आपलं मूळ रूप सोडून पोटा पाण्यासाठी, वेगळ्या कारणांसाठी आपण वेगळी काही कामं करत असतो. असे फार कमी लोक आहेत की ज्यांना जे हवं आहे तेच करता येतंय. तर त्याचं एक प्रातिनिधिक रूप जणू काही त्या वाक्यात मला सापडलं. आणि त्या दीर्घ कवितेमध्ये म्हणजे माझा अगदी तो कॉलेजचा प्रवास सगळा आलेला आहे. तो कुठपर्यंत, मंत्रालयातल्या त्या 14 वर्षाच्या याच्यापर्यंत. तर ती जी दीर्घ कविता आहे त्या दीर्घ कवितेत ते सगळं आलेलं आहे. ते तर माझ्या DNAत काय आहे, तुमच्या DNAत काय आहे, हा सगळा प्रवास त्या शीर्षकातनं व्यक्त झाला. दुसरं तू म्हटलंस ललद्याच ललबाय. तर पुढे त्या 14 वर्षानंतर मी साहित्य संस्कृती मंडळात आले आणि त्याचवेळी म्हणजे अशा काही टर्निंग पॉईंट्स असतात आपल्या आयुष्यातल्या, अशा काही गोष्टी घडल्या की तुम्हाला खूप तुम्ही नोकरी करत असतात, जगत असतात, पण जगता जगताही अनेक प्रश्न जगण्याचे आपल्यासमोर असतात. कळत नाही आपल्याला नेमकं म्हणजे आपल्या जगण्याचा अर्थ नेमका काय, आपण कशासाठी जगतोय, काय करतोय. तात्विक अंगाने आपण इतकं अगदी तात्विक अंगाने बघत नसू सगळेच जण, पण प्रश्न आपल्याला सतत काही ना काही, काय चाललंय नेमकं, मी कुठे जाते, काय करते, कशासाठी हा सगळा खटाटोप, असे प्रश्न आपल्याला सगळ्यांना वेगळ्या पद्धतीने आपल्या मनात येत असतात. कुणी ते अगदी छान शब्दात बांधतं, कुणी अगदी आपल्या सहज भाषेत म्हणतो की काय चाललंय म्हणून, अगदी सामान्य माणूस आहे. तर त्यावेळी काश्मीरी शैव संप्रदायाची लल्लेश्वरी, संत लल्लेश्वरी म्हणून कवयित्री आहे, जिला लल्ला अरिफा पण म्हणतात, काश्मीरी कवयित्री, ती 13व्या शतकातली. तिचे वाख मला वाचायला मिळाले. जसं आपल्याकडे आपण अभंग म्हणतो तसं वाख, तिथल्या त्या आकृतिबंधाला वाख म्हणतात. आणि प्रचंड एक अद्भुत जग समोर आलं की एका बाईचा, 13व्या शतकातली बाई, म्हणजे जात, धर्म, लिंग, पंथ याच्या पलीकडे जाणारा जो प्रवास असतो एक व्यक्ती म्हणून, तो त्या कवितेत आलेला आहे आणि तो इतका अद्भुत आहे. मला असं वाटतं की आपल्या भारतातल्या वेगळ्या प्रांतातल्या ज्या स्त्री कवयित्री आहे, संत कवयित्री किंवा स्त्री कवयित्री, त्या आपण एकत्रित अभ्यासल्या पाहिजेत खरं तर, किंवा हा एक आदानप्रदान झालं पाहिजे. प्रचंड आहे आपल्या स्त्री साहित्यामध्ये. आणि लल्लेश्वरी वाचल्यानंतर म्हटलं हे एक वेगळं जग म्हणजे समोर आलं. आणि त्यावेळी म्हटलं त्या 14 वर्षाच्या पुढचा प्रवास नोकरीतले, म्हणजे तुम्ही अगोदर तुम्हाला नको असलेलं एक तरकट वास्तव जगत होतात, त्यानंतर तुम्हाला हवं असलेलं एक सुंदर तुमच्या कल्पनेत जे असतं तिथं तुम्ही पोचलेला असतात. आणि तिथं पोचल्यानंतर त्याचं एक वैयर्थ ज्यावेळी लक्षात येतं तुमच्या, फार इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे तुम्हाला हवंय म्हणून तुम्ही जीवाचा आटापिटा करतात आणि पोचल्यानंतर कळतं. म्हणजे आता इथं तर सुदेशजी आहेत, म्हणजे आम्ही बऱ्याचदा नोकरीच्या म्हणजे वेगळ्या संदर्भात आमचं बोलणं होतं. तर नोकरी म्हणून तुमच्या काही चौकटी असतात, म्हणजे व्यवस्था म्हणून सगळीचकडे चौकटी आहेत. म्हणजे आपली जशी घरादाराची चौकट आहे, नोकरीची व्यवस्थेची चौकट आहे, ही चौकट आपल्याला सतत हे करत असते, म्हणजे प्रश्न पाडत असते. आणि मला वाटतं आपण संवेदनशील जी माणसं असतो ती अतृप्तच असतो. म्हणजे तुम्हाला हवं होतं काहीतरी साहित्य संस्कृती म्हणजे पोहोचलाच, तिथं पोहोचल्यानंतरही अच्छा असं असतं. हां, म्हणजे मला एक लहानपणापासून जाणवतं, मला चित्रकार व्हायचं होतं, मला छान गाणं शिकायचं होतं, मी वेगळ्या कला बऱ्यापैकी मला मी असं म्हणणार नाही की माझा काय अभ्यास आहे गाडा वगैरे, पण असं सगळीकडे. आणि मला वाटतं सौंदर्यशास्त्र हा विषय होता, त्यामुळे तर अगदी सगळ्या ललित कलांचा आपला अभ्यास, एक सैद्धांतिक बैठक जी म्हणतात अशी, ते प्रत्येक गोष्टीतली गंमत. हां, अच्छा असं होय, असं लक्षात आल्यानंतर मग तिथं ती लल्लेश्वरी जास्त हे होते. अच्छा, सगळं काही बघून झाल्यानंतर बरं, प्रचंड आवडली लल्लेश्वरी.
मग ती लल्लेश्वरी किंवा तुझ्या माझ्यातली लल्लेश्वरी, प्रत्येक स्त्री पुरुषातली लल्लेश्वरी ज्यावेळी आपल्याला म्हणते की काय आहे तुझ्या जगण्याचा अर्थ, मग त्याचे ललबाई म्हणून दीर्घ कविता आहे. परत जशी इज इट इन युअर DNA मध्ये दीर्घ कविता येते, तशीच ही पण एक दीर्घ कविता आहे. त्याच्यात माझाच प्रवास सगळा, म्हणजे मी 15 वर्षी घर सोडलं ते आतापर्यंतचा पुढचा प्रवास सगळा तो की मी पळतच सुटले आणि जगणं आपल्याला एका चौकटीत बांधू पाहत आणि आपण प्रत्येक वेळी ती चौकट उधळू पाहतो. ही गंमत आहे. हे जे द्वंद्व आहे जगण्यातलं, हे द्वंद्व त्या कवितेत आलेलं आहे. त्यामुळे ती शीर्षकं पण अशी आपोआप अशी सुंदर जमून आली आहेत, ती म्हणजे उमलली आहेत ती. खरं तर म्हणजे अशी ठरवून काही दिलेली नाही. तर जाता जाता मला ते DNAचं होर्डिंग दिसतंय, येस मलाच विचारतंय, आपल्यालाच तो प्रश्न आपल्यालाच प्रश्न विचारलाय. ही लल मलाच विचारते आणि ती काय तिच्या ललबाईमधून सांगते. ती म्हणजे अंगाई गीत आपण म्हणतो, आई अंगाई गीत केव्हा गाते, आपल्याला झोप यावी म्हणून, लेकराला शांत झोप यावी म्हणून आई अंगाई गीत गाते. मी असं म्हटलंय लल्लेश्वरीला की आई असं अंगाई गीत गा, इतकी सुंदर झोप येऊ दे. प्रचंड थकवा, युगांचा थकवा आहे हा, माझा तुमचा सगळ्यांचा थकवा आहे. किंवा अशी खडखडीत जाग येऊ दे, प्रचंड खडखडीत. आपण मधलंच काहीतरी करत असतो ना, आपण धड झोपत नाही ना धड जागेही नसतो. आपण जगताना काहीतरी व्हावं असं मी म्हणते. जसं माऊलींनी पसायदानात म्हटलं तसं एक वेगळं आधुनिक पसायदानच मागावंसं वाटलं की शांत झोप येऊ द्या आम्हा सगळ्यांना. सतत आम्ही ते काय लागलोयत वेगळ्या गोष्टींच्या मागे, नाही तर मग जाग तरी येऊ दे, सुंदर जाग येऊ दे, एक माणूसपणाची जाग येऊ दे. अशी ती 2 शीर्षकं त्या संग्रहांची. ही जी हे जे तुमचं पुस्तक आहे की ललबाई अंगाई गीत आहे, पण जेव्हा मी फार वाचलं नाही, पण आता मगाशी थोडंसं चाळलं तर तेव्हा लक्षात येतं की ही ललबाई खरं तर आपल्याला झोपवत नाहीये, ही खरं तर आपला आत्मस्वर जागृत करते. अगदी तेच म्हणायचंय. या कविता संग्रहाच्या थोड्या कविता पाहिल्यावरती आठवलं काहीतरी आम्हाला त्यातली एखादी आपण कविता शेवटी घेऊया, म्हणजे समारोपाला कविता घेऊया. म्हणजे आपण आता गप्पा मारूया अखंडपणे. हा म्हणजे नक्कीच. तर ती ललबाई असं लक्षात येतं की हे अंगाई गीत असलं तरी ते झोपवणारं नाही, आपला आत्मस्वर कुठेतरी जागरूक करणार आहे. आणि त्या कविता वाचताना आणि ती पार्श्वभूमी सगळी ऐकताना वाचताना जाणवलं की अरे हिचं नातं तर आपल्या संत कवयित्रींशी आहे, जे तुम्ही मगाशी म्हणालात तसं की आपल्या सगळ्या संत कवयित्रींनी शेवटी काय मांडलेलं आहे. मग ती जनाबाई असू दे, मुक्ताबाई असू दे, की सगळ्यांनी ती चौकट जी होती ती चौकट त्यांच्या पद्धतीने त्या बंडखोर होत्या आणि ती चौकट भेदण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि मला वाटतं की ही लल्लेश्वरी जी आहे ती देखील तेच करते. आणि आता त्या लल्लेश्वरीचं तुमच्याशी असलेलं नातं आणि मग ती लल्लेश्वरी आम्हाला डॉक्टर मीनाक्षीताईंच्या एका व्यक्तिमत्वातनं भेटते या काव्यसंग्रहामध्ये, की त्याच्याबद्दल लिहिताना अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातले खूप छान मला प्रतिक्रिया त्यात अशी दिसली तुमच्या या काव्यसंग्रहावरती की बर्फाच्या आगीसारखी, बरोबर. तर एक विरोधात्मक अशा या 2 प्रतिमा त्यात आलेल्या आहेत. एकीकडे वरवर पाहता बर्फासारखी खूप शांत थंड, पण त्यात पण एक ज्वलंतपणा आहे. म्हणजे बर्फही जेव्हा अति थंड असतो तेव्हा तो आपल्याला सहन होत नाही, असा तो आपल्या अंगावरच येतो. पण ही लल्लेश्वरी आपल्यापर्यंतही अशा प्रकारे पोहोचते. खूप छान असा हा काव्यसंग्रह. मला वाटतं की जेव्हा आपण हा विषय घेतो की साहित्यव्रतीमध्ये की साहित्य क्षेत्रातलं विविध महिलांचं योगदान काय आहे याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा डॉक्टर मीनाक्षी यांनी आमच्या साहित्य क्षेत्राला, मराठी साहित्य क्षेत्राला ही दिलेली लल्लेश्वरी हे खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि त्याबद्दल मी सर्व वाचकांकडून तुमचं मनापासून अभिनंदन करते की एक आपल्याच संस्कृतीतला विचार पण तो एका वेगळ्या पद्धतीने तुम्ही आमच्यापर्यंत तो आणलेला आहे. आता मला थोडंसं तुम्हाला तुमच्यामधली जी चित्रकर्ती आहे तिच्याकडे मला न्यायचं आहे. ती बोलण्यात मगाशी तुमच्या आलं की तुमचा भाऊ चित्र करायचा आणि मग ते पाहत पाहत ती गोडी लागली, पण तुम्ही नुसतंच गोडी लागली आणि काहीतरी केलं असं झालेलं नाहीये. तर खूप छान तुम्ही चित्र काढता, त्याचे प्रदर्शनं झालेली आहेत आणि चित्रकलेतले जे जाणकार आहेत त्यांनीही तुमच्या सगळ्या चित्रांचं कौतुक केलेलं आहे, ॲप्रिसिएशन केलेलं आहे, त्यावर लिहिलं गेलेलं आहे.
तर इतक्या गांभीर्याने तुम्ही खरं तर चित्रकलेकडे पाहत आहात, अगदी तर हे कसं काय आहे? म्हटलं ना तुला, लहानपणी भावाचे चित्र बघायचे, त्याला चित्र करताना तो प्रचंड मनस्वी कलंदर माणूस, स्वतःसाठी जगला, स्वतःसाठी काम केलं. आणि मला नेहमी आपण काही केलं की ते दुसऱ्याला दाखवावं, दुसऱ्याला त्या सहभागी करून घ्यावं त्या आनंदात, अशी वृत्ती, दोन वृत्तींचा फरक तो. तर मला वाटायचं की आपल्या भावाने ही चित्र प्रदर्शित केली पाहिजेत कुठेतरी वगैरे, पण तो नाही, मला माझ्यासाठी करायचं म्हणून. मग त्याचं काम बघता बघता मी सगळी माध्यमं हाताळली. म्हणजे तो जे करायचा ते मी करायचं लहानपणी. म्हणजे असं एकही माध्यम राहिलं नाही की आपण केलं नाही त्याच्यात काम. मग ते मुंबईला आल्यानंतर मात्र स्वांत सुखाय जे काही कुठे स्पर्धा असली तर स्पर्धेला जा, मात्र सगळ्या गॅलरीजना मी भेट द्यायचे. मी शिकत असतानाच, म्हणजे कॉलेजला असताना माझ्या वर्गातल्या मुलामुलींना घेऊन जायचे आणि सगळ्या आर्ट गॅलरीज, सगळे चित्रकार आपल्याला माहिती पाहिजेत. मुळात मला लहानपणीच भारतीय चित्रकार आणि पाश्चिमात्य चित्रकार लहानपणीच सगळे माहिती होते, शैली मला माहिती होत्या. भावामुळे कळलं की अरे व्हॅन गॉगचं लगेच ओळखू येणार, ही याची शैली ती त्याची शैली. इथं मुंबईत आल्यानंतर एक खूप चांगला फायदा झाला. मी मुंबईत येणं का महत्त्वाचं होतं, मला काय यावंसं वाटत होतं, हे व्यासपीठ फार मोठं आहे, इथं खूप संधी आहेत, वेगळ्या आर्ट गॅलरीज आहेत. तर त्या गॅलरी बघता बघता अनेकांच्या वेगळ्या चित्रशैली बघितल्या, चित्र बघितली, काम बघितलं. म्हटलं मग मनात आलं की आपणही जरा, येतं आहे आपल्याला सगळं, सगळी माध्यमं आपण हाताळतोय, पण तरी देखील ॲकॅडमिक डिसिप्लिन नावाची काही गोष्ट असते, ती झाली की कसं जरा व्यवस्थित येतं आहे मला. आणि मला तंत्रशुद्ध येतं आहे, नुसतं हौशी नाही आहे. मग यासाठी म्हटलं आपण मॉडेल कॉलेजला जायचं. मॉडेल कॉलेजला ॲडमिशन घेतली, परत नीट अगदी अथपासून सगळं शिक्षण घेतलं व्यवस्थित अगदी. आणि मग म्हटलं आता आपण प्रदर्शन केलं पाहिजे, वाटायला लागलं. मग ते कधी तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर की रुपारेल? म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ह्या नोकरी करेपर्यंत नाही, खरं तर एम एला असतानाच मला आठवतं आमच्या सरोजिनी वैद्यबाई होत्या. एम एचा प्रसंग सांगते तुला, विद्यापीठातला. तर कार्यक्रम करतो आपण वेगवेगळे, जसं आता आमचे वाचन प्रेरणा दिन वगैरे असतात तसे तसे. तर माझ्या डोक्यात अफाट कल्पना, म्हणजे आम्ही क्रिकेटची मॅच पण खेळलो, क्रिकेट सगळं करायचं आहे ना. तर त्यानंतर मी ठरवलं की श्याम मंडसेकर नावाचे छायाचित्रकार, त्यांच्या चित्रांचं आपण प्रदर्शन करायचं. बाई म्हणा, अगं आपलं मराठी वाङ्मयाचं विभाग, तू काही छायाचित्रांचं प्रदर्शन करायला म्हणते. तर आम्ही केलं ते. तर सांगायचा मुद्दा हा की वेगवेगळ्या गोष्टी तेव्हापासून चाललेल्या होत्या. आणि पुढे मात्र नोकरी करताना, या गॅलरीज बघताना, आणि शिक्षण पण झालं माझं मॉडेल कॉलेजमधनं. मग आपण आता एक्झिबिशन केलं पाहिजे म्हणून मग मी आर्टिस्ट सेंटर आर्ट गॅलरी जी आहे तिथं मी गेले. तिथं आपल्या प्रफुल्ला डहाणूकर आणि सरवी दोशी दोघेजणी होत्या. मी अगदी माझा कॅटलॉग दाखवला, हे माझं काम आहे, माझी इच्छा आहे या गॅलरीत माझं प्रदर्शन व्हावं. म्हणजे मला प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप माहिती होता, ही ज्या वास्तूत आपण उभ्या आहोत तिथं रजा, सुजा, हुसेन या लोकांनी स्थापन केलेली गॅलरी, आणि पहिलं प्रदर्शन इथंच व्हावं हे स्वप्न घेऊन मी तिथं गेले. आणि त्यांना दाखवलं, त्यांना काम आवडलं, छान म्हणाले तुझं काम. पहिलं प्रदर्शन माझं आर्टिस्ट सेंटरमध्ये झालं आणि सुदैवाने त्याला खूप उत्तम प्रसिद्धी मिळाली. म्हणजे काही न करता छान मिड डेला वगैरे सुंदर कव्हरेज मिळालं. मग ती एक सुरुवात झाली माझी. 2005ला माझं ते पहिलं प्रदर्शन झालं. त्यानंतर मग पुढे सुदैवाने, म्हणजे मला आनंदाने इथं सांगायला आवडेल की माझे मिस्टर राजेंद्र पाटील हे देखील कलाक्षेत्रात, म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटीचे ते प्रेसिडेंट आहेत आणि कलाक्षेत्रात काम करतायत ते. तर त्यामुळे त्यांची एक सुंदर साथ मला मिळाली. त्यामुळे प्रदर्शनं करणं हे अगदी सगळीकडे सुरू केलं. आमचं स्वतःचं इंडिया आर्ट फेस्टिवल आहे, त्यात प्रदर्शनं केली, वेगवेगळ्या गॅलरीजमध्ये केली. आणि मग भारताबाहेर काम सुरू झालं माझं असं चित्रांचं. अच्छा, खूप छान आहे. म्हणजे आता तुमच्या बोलण्यात आलं म्हणून, नाही तर मी या प्रश्नाकडे खरं तर जाणार नव्हते, पण बोलण्यात आलं ओघाओघात. तर मग चित्र काढता काढताच तुमची आणि सरांची भेट झाली. हां, म्हणजे एम ए झाल्यानंतर आम्ही गॅलरीतच भेटलो, जहांगीर आर्ट गॅलरी दोघं जण. त्यामुळे आमच्या आवडी पण जुळल्या अगदी. म्हणजे एका क्षेत्रात आपण आहोत, आवडतंय दोघांना, त्यामुळे आमचं जमलं अगदी सुंदर. खूप छान वेगळ्या विषयांवर गप्पा करणं, भांडण करणं अगदी जोरदार असायचं, अगदी छान. म्हणजे आजही आम्ही खूप वेगळ्या विषयांवर बोलतो. म्हणजे मला आता परत मागे जाते, म्हणजे माझ्या आईवडिलांना मी जे बघितलं, म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या तालुका प्लेसवर राहिलेलो, पण माझे एवढे BBC ऐकायचं आहे
आणि आई पण त्यांच्या म्हणजे आई खूप शिकलेली नाही, पण तरी पण काय मग ती विचारणार, मग त्यांच्या गप्पा म्हणजे आई वडिलांना मी जे वेगळ्या विषयांवर गप्पा मारताना पाहिलं, गाणं म्हणताना पाहिलं, पेपर्समध्ये आलेल्या गोष्टींवर बोलायचे दोघं जण, तसं आमच्याकडे पण लग्नानंतर नवरा आणि मी जगातल्या सगळ्या विषयांवर बोलतो. ते फक्त अर्थशास्त्र हा माझा आवडता विषय आहे, म्हणजे गणित आणि अर्थशास्त्र ते कधी जमलं नाही आयुष्यात, तो विषय सोडून याच्यावर विषयांवर बोलतो. त्यामुळे राजेंद्र पाटलांची खूप सुंदर साथ आहे मला माझ्या सगळ्या गोष्टींमध्ये. खूप छान सुसंवाद आहे. अगदी अगदी म्हणजे अगदी त्यात अगदी वाद आहे पण तो सुसंवादाचा वाद आहे की मजा येत नाही वादाशिवाय. एकमेकांचं नातं खूप छान समृद्ध होत जातं. आणि मतं आहेत ना अशी छान, त्यांची काही मतं असतात, माझी काही मतं असतात, मग मांडणं की आपण कसे योग्य आहोत अयोग्य आहोत, मग पटतं नाही, काही वेळा पटत नाही, पण मजा येते त्यातनं, पुढे जायला सुंदर आहे हे सगळं. बरोबर बरोबर, एक वाटच मिळते खरं अगदी, तर अगदी, या अगदी, सगळ्या संवादामधून, सगळ्या कामाची. आपण आता एक कवयित्री, त्याच्यानंतर एक चित्रकार, आणि दुसरं एक महत्त्वाचं तुमच्या लेखनाचं अंग म्हणजे समीक्षणात्मक लेखन, जे तुम्ही आजतागायत केलेलं आहे. मग ते विविध मासिकांमधून केलेलं आहे, त्याचबरोबर तुमचं पुस्तक देखील समीक्षा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. आणि जो तुमच्या PhDचा खरं तर विषय राहिलेला होता की उत्तर आधुनिकतावाद आणि 1980 नंतरची कविता, तर हाच विषय आपण PhD साठी निवडावा असं पहिल्यांदा का वाटलं? खूपच सुंदर प्रश्न आहे हा. म्हणजे तुम्हाला अनंत विषय आवडत असतात, अनेक ज्ञानशाखांची आवड आहे, आणि त्यातनं काय करायचं नेमकं ह्या निर्णयाप्रत येताना बराच म्हणजे मला कुठचा विषय घ्यावा हे खरं तर मी तुमचा परिचय वाचला तेव्हा मला पहिला प्रश्न पडला की या सौंदर्यशास्त्राच्या विद्यार्थीने, तर मग त्यांनी सौंदर्यशास्त्र मराठी साहित्य ह्याचा एकत्रित अभ्यास करणारा विषय न घेता हा का बरं विषय अगदी 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 म्हणून ह्या प्रश्नाकडे मी आले. मी ठरवलं होतं की वेगळ्या ललित कलांचा जो अनुबंध आहे तो सौंदर्यशास्त्राने विचारलं तर असा काही ते विषय घेऊया PhDला असं ठरवलेलं. पण नंतर मला जाणवलं की माझ्या या इझी DNA ह्या संग्रहाला जो पुरस्कार मिळाला अभिधानंतरचा, तर 90 नंतरचे जे काही कवी आहेत ते ज्या प्रकारची कविता लिहित आहेत, जागतिकीकरणानंतर एक वेगळ्या संवेदनेची कविता लिहिली जाते मराठीमध्ये, पण आपल्याकडे त्या कवितेवर फारसं भाष्यच झालेलं नाही असं जाणवलं. म्हणजे आपण आधुनिकतावाद इथंच थांबलेलो आहोत. पुढे जे काही येतं आहे साहित्याच्या क्षेत्रात, समीक्षेच्या क्षेत्रात किंवा सौंदर्यशास्त्र, म्हणजे सौंदर्यशास्त्रानेच ही जाणीव करून दिली की आपण या उपलब्ध अवकाशाच्या पलीकडे जे काही आहे ते पण बघायला हवं आहे. मग नवोदोत्तर माझेच मित्रमंडळी जे कवी आहेत, ज्यांच्यात मी पण एक कवित्री त्यांच्यातली, यांच्या कवितेविषयी फार कुणी लिहित नाही आहे, बोलत नाही आहे, चर्चा होत नाही आहे. कारण जागतिकीकरणानंतर जे काही बदल झाले संपूर्ण व्यवस्थेमध्ये, जगण्यामध्ये आपल्या, आपण ग्लोबल विलेज झालं म्हणतो, नेमकं काय घडलं, आपल्या जगण्यात जी उलथापालथ झाली काय घडली, हे ज्या कवितेतनं येतंय ती कविता आपण उलगडली पाहिजे असं मला वाटलं. जे कुणी केलेलं नाही असं एक वेगळं काम आपण करूया, म्हणजे झालेलं आहे तेच करण्यात काही अर्थ नाही, काहीतरी वेगळं केलं पाहिजे हा एक विचार होता. आणि मग आपल्या आवडीचाच विषय आहे, आपण त्यांची कविता अभ्यासतोय. आज कितीतरी वर्ष मी ती कविता वाचते, माझ्या समकालीन मित्र आहेत हे सगळे, तर यांच्या कवितेविषयी आपण बोललं पाहिजे. हे अगदी छान क्लिक झालं आणि मी बघितलं की बाबा उत्तर आधुनिकतावादावर काही नाही आहे मराठीत अजून, व त्यामुळे हा विषय घेऊन त्या दृष्टिकोनातून या कवींची कविता आपण उलगडली पाहिजे असा एक विचार केला. आणि मग काही आता तसं तर आता आपण बघितलं 90 नंतर खूप कवी वेगळ्या पद्धतीने लिहित आहेत. म्हणजे जागतिकीकरणाचे परिणाम हे काही फक्त मुंबई पुण्यापुरते मर्यादित नाही, सगळ्या अगदी ग्रामीण भागापर्यंत पोचलेलं हे सगळं, म्हणजे तंत्रज्ञानातली प्रगती म्हणा, सगळं म्हणा. तर असे अनेक कवी आहेत की ज्यांच्या कवितेतून उत्तर आधुनिक संवेदन व्यक्त होतं आहे, पण मग आपल्याला एक चौकट आखून घ्यावी लागते कामासाठी. व त्यामुळे प्रातिनिधिक असे 8 कवी निवडले की ज्यांच्या कवितेतून खूप प्रकर्षाने उत्तर आधुनिक संवेदन व्यक्त होतं आहे. मग त्यातले हेमंत दिवटे आहे जो अभिधानंतरचा प्रकाशक आहे, सलील वाघ आहे, नामदेव ढसाळ घेतले मी. म्हणजे मला नामदेव ढसाळ का घ्यावेसे वाटले, खरं तर मला अनेकांनी प्रश्न विचारला की हे समजू शकतो आम्ही नवोदोत्तर कवी, पण मग नामदेव ढसाळ कसं काय मध्ये त्याच्यात. तर उत्तर आधुनिकता जो विचार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक म्हटलं जातं की बाबा परिघावरचे आवाज केंद्रस्थानी येणं.
असे अनेक इतिहास आहेत जे दबलेले आहेत, दडपलेले आहेत, नाकारलेले आहेत, अनुलेखाने मारले गेलेले आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. त्या आवाजाला जिथं व्यासपीठ मिळतंय तो आवाज टिपला गेला पाहिजे, ते संवेदन टिपलं गेलं पाहिजे. ही उत्तर आधुनिकतलं एक वैशिष्ट्य आहे उत्तर आधुनिकतेवादाचं. मग नामदेव ढसाळांच्या कवितेमध्ये परिघावरचा आवाज खूप जोरकसपणे केंद्रस्थानी आलेला आहे. आणि ते त्यांची कविता आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या अंगाने प्रचंड वेगळी कविता आहे. म्हणजे महाकवी तो खरं तर म्हणजे अफाट. त्यामुळे मग नामदेव ढसाळ घेतले आणि नंतर हे जे हेमंत दिवटे, सलील वाघ, वर्जेस सोलंकी वगैरे यांचा पण समावेश केला त्या याच्यामध्ये. पॉप्युलरने ते पुस्तक प्रकाशित केलं, त्यामुळे खूप चांगला प्रतिसादही त्याला मिळाला. या अभ्यासात साधारण म्हणजे काय निरीक्षण तुम्ही मांडलेली आहेत, थोडं त्याबद्दल तुम्ही काही सांगितलं? मी तेच म्हटलं ना की आपण 60 पर्यंतची जी कविता होती म्हणजे आपण आधुनिकतावादाला थांबलेलो होतो. पुढे अनेक ज्या काही गोष्टी बदल घडत आहेत म्हणजे जागतिक स्तरावरच्या वाङ्मयात, आपल्याकडच्या वाङ्मयात हे आपण समजून म्हणजे मुळात आता यांची कविता समजतच नाही किंवा हे नुसते जंत्र्या देतात, त्यांच्यावर जी टीका टिप्पणी केली जाते या कवींवर. आपल्याला काय झालं की आपल्याला आपण सगळेच जण लहानपणापासून ज्या काही कविता आपण अभ्यासल्या, शिकलो शाळेमध्ये, त्या गेय कविता होत्या, लयबद्ध कविता होत्या, तालबद्ध कविता होत्या. त्यामुळे त्या आपल्याला अशा पटकन आवडल्या, रुजल्या, भिनल्या आपल्यामध्ये, त्यातल्या लयीमुळे, त्यातल्या नादामुळे, त्यातल्या आशयामुळे, अभिव्यक्तीमुळे. ह्या 90 नंतरच्या ज्या कविता आहेत त्या मुक्त शैलीतल्या आहेत, हा एक भेद. आणि त्यातनं त्या ज्या काही प्रतिमा येतात, प्रतीकं येतात, हे एक वेगळे प्रयोग आहेत. मग हे प्रयोग समजून घेण्यासाठी मला त्या कविता उलगडल्या पाहिजेत हे प्रकर्षाने जाणवलं. आणि निरीक्षण तू म्हणाली तर 90 नंतर जागतिकीकरणानंतर जी मॉल संस्कृती आली, संपूर्ण जगणं बदललं आहे आपलं. म्हणजे आपलं गिरणगाव आज मोठे मोठे मॉल उभे आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्ज उभ्या आहेत. या मॉल संस्कृतीने आपल्या जगण्यात जे काही बदल आले, जी तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत, आपण आहोत, आपल्या जगण्यात काय बदल झाला तर म्हणजे याच्या हेमंत दिवटीच्या कवितेमध्ये एक सुंदर कविता आहे मोहक नावाची. त्यातला तो मुलगा म्हणतो की मला तो मोहक भेटायला येतोय. तर हा कोण मोहक आहे? तर मुलं इतकी ते कम्प्युटर किंवा याच्या मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत. म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्याला इतका प्रचंड विळखा टाकलेला आहे की आपण हा जो एक सहज संवाद असतो माणसात हाच संपला आहे. हा संपला का? कशामुळे संपला? त्याची कारणं कुठची आहेत? काय एकूण जगण्यावर परिणाम झाला आपला असा? तर हे त्यात मांडत गेलेले. म्हणजे आता मन्या जोशीची कविता आहे, ती कविता इतकी धमाल आहे की म्हणजे ती कुठे सुरू होते आणि कुठे संपते म्हणजे काही कळत नाही. ते तर त्याला नेमकं काय म्हणायचं आहे त्या माणसाला, तो असंच का बोलतोय, त्या बोलण्याचा हेतू काय आहे त्याचा. किंवा वर्जेस सोलंकी नुसती जाहिरातीसारखी कविता, म्हणजे लोकांनी टीका केली की जाहिरात आहे ही कविता म्हणजे नुसती, काय म्हणतोय हा. पण सध्याचं जगणं हाच एक जाहिरातीचा युगधर्म आहे. म्हणजे बाजारीकरण झालंय सगळं. ते माणूस पण संपून माणूस हाच एक वस्तू म्हणून, एक ऑब्जेक्ट म्हणून बघितला जातोय. हे भयंकर आहे. म्हणजे आपलं माणूस पण संपूर्ण आणि वस्तू म्हणून आपण प्रेझेंट होणं. म्हणजे माझ्या कवितेत पण येतं की बाबा आपल्याला माणूस म्हणून बघण्यापेक्षा एक वस्तू म्हणून बघितलं जातं. हे धक्कादायक आहे. आणि याच्यावरची आपली प्रतिक्रिया जी प्रत्येकाची वेगळ्या पद्धतीने येईल ती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणजे मला समजत नाही एखादी, म्हणजे काल परवाच मी एका समूहावर, म्हणजे मला वाटतं इथं भारतीताई आहे, तर श्याम मोनारेंचं म्हणे रटाळ वाटतं असं एकाने विधान केलं एका वाचकांनी. का रटाळ वाटते आपल्याला ते? तर आपण ते संवेदन समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आपण आपल्या त्याच एका कोशात आहोत मागच्या. म्हणजे किंवा आपल्याला एखादी गोष्ट आवडते, म्हणजे का आवडते तर आपल्याला ती रिलेट करता येते म्हणून आवडते. मला रिलेट केव्हा करता येईल? जेव्हा मी ते समजून घ्यायचा प्रयत्न करेल. म्हणजे मला एखादी गोष्ट समजत नाही, मला आवडत नाही, म्हणजे काय घडतंय नेमकं, काय आहे, काय म्हणतोय हा माणूस, हे मी जर समजून घ्यायचा प्रयत्न केला तर हळू ना उलगडत जातं जगणं असं खूप. त्यामुळे आपले हे जे केस आहे मतमतांतरी जे असतात ना, आपण खूप सहजतेने बघायला लागतो जगण्याकडे. जसं एकदम स्टबनपणे नाही, हे नाहीच, म्हणजे मला लयबद्धच आवडतं किंवा मला मुक्त छंदच आवडतो. लयबद्धही खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. आज इतकी वर्ष आपण त्या कविता आपल्यापासून आपण विसरू शकलो नाही. तसंच ह्या मुक्त छंदातून इतकं लयबद्ध बोलतोय हा माणूस, तुमचं माझं दुःख सांगतोय, जगणं सांगतोय. त्या मुक्त छंदातली लयबद्धता पण मला बघता आली तर किती सुंदर. तर हे जरा प्रयत्न केला त्याच्यामध्ये की हे कवी काहीतरी वेगळं सांगू पाहत आहेत आणि काय सांगू पाहत आहेत
ते आपण बघितलं पाहिजे. म्हणजे आशयाच्या आणि अभिव्यक्तीच्या अंगाने ते काय प्रयोग करतायत, काय म्हणणं आहे त्या पिढीचं, नेमकं प्रत्येक पिढीचं एक वेगळं म्हणणं आहे, ते आपण समजून घेऊया. मला वाटतं की या पुस्तकाच्या निमित्ताने ही एक गोष्ट या काळातली प्रकाशझोतात आली की 1990 नंतरचे जे कवी आहेत, तर बरेचदा वाचणाऱ्यांना असं वाटतं की हे केवळ एक वेगळे प्रयोग म्हणून प्रयोग केले गेलेले आहेत, पण ते केवळ प्रयोग म्हणून केले गेलेले प्रयोग नव्हते, तर ते जगण्यातून आलेलं होतं आणि ते त्यात व्यक्त झालं. आणि तुम्ही मगाशी म्हटलं की आजची बदललेली जी सगळी संस्कृती, माणसाकडे वस्तू म्हणून पाहणं, मला वाटतं तुमच्याही कवितेत ते बऱ्याचदा अधोरेखित झाले. म्हणजे अगदी तुम्ही जे म्हटलंय की पुष्कळ पुष्कळ पुष्कळापासून पुसीकॅट 0 फिगर पर्यंत या ओळी लगेच अशा भिडतात की मग लगेच पुशी रेगेंची ती पुष्कळा कविता आठवते. त्यात त्यांनी स्त्री देहाचं केलेलं जे वर्णन आहे आणि मग तिथपासून ते मग आता लगेच 0 फिगर म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, बाई माणूस हा एक छान आपल्या ग्रामीण भागामध्ये असलेला हा शब्द आहे. खरं तर खूप छान शब्द आहे की त्या शब्दातच ती माणूस आहे हे त्यात व्यक्त झालेलं आहे. पण आज ते कुठेतरी विसरलो आहोत आणि स्त्री म्हणजे एक वस्तू म्हणून पाहिलं जातं, जे आपल्याला सगळ्या जाहिरातींमध्ये, मग सिनेमा असेल, जिथे जिथे आपण सोशल मीडिया हाताळतो तिथे सगळा अनुभव आपल्याला येतो आणि ते सगळं स्त्रीचं जगणं, ती घुसमट कुठेतरी वारंवार तुमच्या कवितेतून आलेली आहे. या छान आपल्या गप्पा, तुमच्या साहित्याचे जे वेगवेगळे पदर उलगडत जात असताना तुमच्या बोलण्यात वारंवार आलं की तुम्ही धुळ्याच्या आहात, खानदेशातल्या आहात आणि खूप सुंदर धुळं म्हटलं, खानदेशी बोली म्हटली की बोली भाषा म्हणजे खरं तर गोडवा. मग ती कोणत्याही प्रांतातली असू दे, त्या मातीचं सगळं वैभव, तिथली संस्कृती घेऊन ती बोलीभाषा व्यक्त होत असते. आणि बोलीभाषेवरती तुमचं खानदेशी बोलीतील म्हणी आणि वाक्प्रचार याचा एक अभ्यास मांडणारं आणि त्यातला गोडवा मांडणारं ते पुस्तक आलेलं आहे. तर काय छान त्या बोलीभाषेबद्दल तुम्ही सांगा. मी जेव्हा 10वी नंतर मुंबईत आले त्यावेळी माझ्या बोलण्यात म्हणजे आजही तो एक खानदेशी लहजा आहे, एक टोन येतो, प्रत्येकाचा येतो. म्हणजे कोल्हापुरी माणूस असला त्याचा एक वेगळा असतो, प्रत्येकाचा असतो. आणि काही वेळा म्हणजे आता त्या मानाने इतकं बघितलं जात नाही, असं म्हणजे आपण सहजतेने स्वीकारतो. सुरुवातीला जरा थोडंसं एक वेगळं पात्र दिसायचं ते रुपारेलमध्ये की 2 वेण्यावाली आणि ती खानदेशी त्या टोनमध्ये बोलणारी. 2 वेळा बांधायच्या, 2 वेण्या असायच्या, अगदी छान व्यवस्थित, अगदी गावाहून आले होते एकदम व्यवस्थित कळायचं ते धुळ्यातनं आलेली मुलगी असं. तर त्या माझ्या बोलण्यावर बरेच जण म्हणायचे की काही वेगळं वाटतं वगैरे वगैरे. काही वेळा असं थोडं टीका-टिप्पणी पण असं 1-2दा अनुभवाला आली, पण मला काही कधी फरक पडला नाही आहे टीका-टिप्पण्यांच्या आयुष्यात. काही नाही, जे आहे ते आहे ना, म्हणजे कशासाठी म्हणजे वाईट वाटून घ्यायचं वगैरे वगैरे. उलट फार सकारात्मकतेने घेत गेले आतापर्यंत. तर तसंच मग तेव्हापासून मनात होतं की एक दिवस आपल्या त्या खानदेशी बोलीतलं सौंदर्य आपण उलगडून दाखवायचं. कुठचीच बोली किंवा कुठचीच भाषा हसण्यासारखी हसण्यासारखं काही नाहीच आहे या जगात. खरंच सगळं सुंदर आहे आणि हसणंही एका चांगल्या पद्धतीने आपण हसू शकतो. काही गोष्टींवर हसायचं असेल तर टीका म्हणजे काय म्हणतात त्याला, टीकात्मक पद्धतीने बघू नये असं मला जे वाटतं. त्यातनं तेव्हाच ठरवलेलं की आपण आपल्या खानदेशी बोलीचं सौंदर्य उलगडलं पाहिजे. मग काय करायचं, तर ते आत्ता म्हणजे ते स्वप्न माझं पूर्ण झालं की मग खानदेशी बोलीतल्या ज्या काही म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत, ते त्या पुस्तकात आलेलं आहे. त्या म्हणींचे अर्थ, वाक्प्रचारांचे अर्थ सांगितलेले आहेत. आणि मुळात एखाद्या प्रदेशाची बोली म्हणजे काय असते आणि बोली आणि भाषेचं नातं काय असतं. मुळात भाषा ही काही एक वेगळी गोष्ट असते आणि बोली काही गौण असते, असं काहीही नसतं. हे मला सांगायचं आहे लहानपणापासून. म्हणजे काय कुणालाही गौण म्हणू नका, कशालाच गौण म्हणू नका. जे आहे प्रत्येक ते त्या ठिकाणी सुंदर आहे. आणि ते सौंदर्य आपण ज्यावेळी बघतो ना त्यावेळी खरंच कळतं की अरे आपण उगाच ते चष्मे लावतो बोलींकडे बघण्याचे, गौण वगैरे म्हणून. ती बोली ही एक स्वतंत्र भाषाच असते. तिला त्या प्रदेशात म्हणून तुम्ही बोली नाव दिलं, पण त्या प्रदेशाची ती भाषा आहे. अगदी. मग त्यातल्या छान म्हणी आहेत सुंदरशा अशा. लहानपणापासून आमची आई खूप म्हणींचा वापर करायची, तर मला त्या लहानपणी कळायच्या नाही बऱ्याचदा. ती काही वेळा अगदी म्हणजे ती रागात म्हण असायची, पण ती ज्या पद्धतीने म्हणायची तर मला हसू यायचं. तर हसते काय, मी तुला वाईट बोलले म्हणायची आई मला. तर म्हणजे आता या क्षणी वेगळी आठवली मला. म्हणजे आई म्हणायची ती नाही की नथमुडी खाय तोंड पुढे राहाय.
अच्छा. काही माणसं अशी असतात की पुढे पुढे मिरवून घेण्यासाठी ते वाटतील ते करतील, म्हणजे नथ जी असते दागिना तोही मोडतील आणि पैसे आणतील, म्हणजे चारवा खापला नथ मोडी खाय तोंड पुढे राहाय, पण लोकांसह मिरवून घेतील म्हणजे. तर हे इतके खूप सहज नाही, म्हणजे नथ मला कळे ना की नथ मोडी खाय म्हणजे नथ मोडून विकून लोकांसमोर प्रदर्शन करणं असं. तर अशा छान म्हणी आलेल्या आहेत आणि मग त्या मातीचा जो एथॉस असतो तो असा छान त्या मातीचं खूप सुंदर वैशिष्ट्य आहे. म्हणजे कोकणातल्या म्हणी वेगळ्या असतात, खानदेशातल्या मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या आहेत. खरं तर मला पुढे म्हणजे आता काय आपण काय काय करणार, खरं तर वेगवेगळ्या बोलींमधला एक जो अनुबंध आहे ना तोही आपल्याला काम म्हणजे अनेक विषय आहेत खरं तर. म्हणजे आम्हाला पुष्पाबाई शिकवायच्या, पुष्पा भावे बाई बोलता बोलता इतके विषय मांडायचे. तर मी बाईंना म्हटलं, बाई तुम्ही जे बोलतात ना तुम्ही एक एक विषय लिहून मी PhDचे जवळपास 100 विषय बनवू शकते. हे बनवलेले मी त्यांच्या व्याख्यानातनं. एवढे विषय PhDचे अभ्यासाला होऊ शकतात. तर तसं मला असं वाटतं की पुढे असा एखादा अभ्यास व्हावा की वेगळ्या बोलींमधलं जे नातं आहे, तो अनुबंध आहे, तो उलगडणारे काही कामं करता येऊ शकतील. म्हणजे अशी मला नाही जमणार एवढं, पण मी कुणीतरी करावं. करायलाही आता तुमचं एक मगाशी म्हटलं तसं एक स्वप्न आहे की आता मी यातनं सगळं निवृत्त होऊन स्वांत सुखायाचं सगळं काही करायचं आहे. काय एवढंसं आयुष्य आणि त्यात काय काय करावं असं वाटतं आपल्या. चित्र, नृत्य, नाट्य, संगीत, पुन्हा मला मी फिल्म्स बनवल्या, शॉर्ट फिल्म्स पण केलेले आहेत. मला फार इच्छा होती की आपण तेच करायचं म्हणून. हे असं अगदी वेगळंच वळण कसं काय घेतलं की लघुपट, माहितीपट म्हणजे नुसतं लिहिलं नाही, त्याचं दिग्दर्शन आणि अभिनय हे असं एकदम अचानक वेगळाच टर्न कसा काय? ते पण सांग. सौंदर्यशास्त्र विषय शिकले त्यावेळी आम्हाला मिलिंद मालशे सर शिकवायला होते. त्याच्यानंतर एक सौंदर्यशास्त्राची एक गंमत सांगते तुम्हाला, म्हणजे आपण त्या विषयाकडे पुन्हा येऊया म्हणजे आपल्या दर्शकांनाही कळावं म्हणून. सौंदर्यशास्त्राचं आपण म्हणत असतो की माझाही विषय होता, तर एका सगळ्यांना कळलं ही सौंदर्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे. नंतर पास आउट झाल्यानंतर बायोडेटा वाचल्यावर तर मग मला म्हणाले, वा छान सौंदर्यशास्त्राची विद्यार्थिनी, मग आम्हाला पण ब्युटी टिप्स दे ना. खूप बरेचदा असा समज होतो की हे काहीतरी ब्युटी रिलेटेड आहे, पण ते काय आहे. म्हणजे मजेशीर आहे. अनेकांचा तसाच समज होतो. पण सौंदर्यशास्त्राची जी लेक्चर्स व्हायची ना तिथे आम्हाला छान फिल्म्स दाखवायचे. जगभरच्या फिल्म्स बघितल्या आणि आपल्याकडच्या सत्यजित रे म्हटलं आपणही काहीतरी असं केलं पाहिजे. जे जे काही सुंदर बघितलं, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत ते आपण अनुभवलं पाहिजे, बघितलं पाहिजे, केलं पाहिजे, ही एक इच्छा. त्यामुळे मग आपण फिल्म्स बनवायच्या. पण आता बनवायच्या म्हणजे काय, त्याचंही शिक्षण आहे. चला नोकरी करता करता मी एक छान असा ग्रुप जॉईन केला की जिथं पद्धतशीरपणे डॉक्युमेंटरीज आणि शॉर्ट फिल्म्स बनवायचे कोर्सेस होते. ते केले आणि मग म्हटलं आपण आपली केली पाहिजे एखादी. कसं असतं म्हणजे तुम्ही काहीतरी एक स्वप्न बघता, काहीतरी करायला घेतात आणि समोर संधी पण येतात. अशा हा सगळ्यांचा अनुभव असतो खरं, पण आपण काही वेळा संधी निसटतात आपल्या हातून. माझ्या बाबतीत गंमतच झाली. जे जे म्हटलं चित्रांचं लगेच एक्झिबिशन झाले. या फिल्मच्या बाबतीत मी शिकायला लागले आणि त्याच वेळी एव्हरी ट्यूजडे नावाचा पेपर होता, तर त्याच्यात एक जाहिरात छोटीशी बघितली की वर्ल्ड बँकेने शॉर्ट फिल्मची कॉम्पिटिशन आयोजित केलेली होती की सोशल इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज म्हणून. आता विषय पण मग तुम्ही साहित्याच्या विद्यार्थिनी मंत्रालयात नोकरी करता आहात, हाऊस म्हणून फिल्म शिकता आहात आणि विषय असा. म्हटलं नाही करायचं आपण. मी त्यावेळी रेव्हेन्यू फॉरेस्ट डिपार्टमेंटला कामाला होते. त्यामुळे म्हटलं आता आपण व्यवस्थित रिसर्च करूया छान त्या विषयाचा. मग सोशल इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी रिसर जगभरातलं जे जे काही असेल ते छान वाचलं, आपली टिपणं काढली. 5 मिनिटाची फिल्म करायची होती, फक्त 5 मिनिटाची. मग त्यावेळी चर्चगेटपासून मीरा भाईंदर विरारपर्यंत शूट केलं एका दिवसात सगळं. काय केलं त्यात, तर आपण म्हणजे ती जी फिल्म झाली ती काव्यात्मक झाली. आणि पुढचं सांगते तुला की जगभरातनं ज्या काही 150-200 फिल्म्स होत्या त्यातनं ती शॉर्टलिस्ट झाली माझी फिल्म. हाऊस म्हणून केलेलं काम ते, पण म्हणजे बघ कशी नोंद होते त्याची. तर त्याच्यात मी एक दाखवलं की बाबा आपण माणसं, त्या ॲडमने कुठेतरी ते सफरचंद खाल्लं, तिथून सुरुवात झाली आहे. मग आम्हाला लाकडं तोडाविषयी वाटायला लागली. आम्ही लाकडं तोडली, आम्ही घरं बांधली, आम्ही डोंगर तोडले. आम्ही सगळ्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या रास जो आहे त्या रासाला आपण माणसं कारणीभूत आहोत. मग अगदी 26 जुलैच्या पावसापर्यंत आणलं ती सगळी व्हिज्युअल्स. तर मग ते काव्यात्मक प्रवास झाला तो सगळा असा ॲडमपासून आतापर्यंतचा. अगदी 5 मिनिटात ते सगळं आलं.
इतका आनंद आणि इतकं समाधान मिळालं म्हणजे ते काम करताना. आणि ती शॉर्टलिस्ट झाली त्या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये. मग त्यानंतर म्हटलं चला माझ्या या कवितेवरच का नाही फिल्म करायची आपण. मग त्याच्यावर एक शॉर्ट फिल्म केली. मग आपलंच लेखन, आपलंच दिग्दर्शन आणि अभिनय पण केला त्याच्यात. बघायचं होतं काय हे माध्यम आहे नेमकं कसं आहे. म्हणजे ते माध्यम हाताळून झालं. मग नंतर लक्षात आलं की हे माध्यम प्रचंड वेळ खाऊ, प्रचंड पैसा लागतो, श्रम लागतो, टीमवर्क आहे. तुम्ही नोकरी करता झालं. 3 फिल्म्स केल्या आणि नंतर म्हटलं चला पुढे मागे वेळ मिळाला की बघू. म्हणजे ते माध्यम हाताळून झालं, आनंद घेऊन झाला. मला एक लक्षात येतं की सगळ्यात महत्त्वाचं मला आनंद. मला लहान मुलासारखं प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला आवडते. समजून घेतली, समाधान झालं का मग ठीक आहे आता चला म्हणजे ठेवूया तो विषय आता असं मग पुढे जायचं, दुसरं काही करायचं. तर त्यातनं ते एक केलं गेलेलं काम आहे म्हणजे शॉर्ट फिल्मचं वगैरे. पुढे संधी आली आणि काही जमलं तर खरे नाही म्हणजे सांगता येत नाही. नक्कीच नक्कीच अजून काही छान छान होईल तुमच्या हातून, कारण ते तुमचा स्वभावच आहे. एकूण बोलण्यातनं जाणवत राहते की तुमच्यात असलेलं मूल किती छान स्वच्छंदी आहे. हे इतका सुंदर संवाद तुम्ही साधत आहात. आणि तुमच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असताना मला हे नेहमी असं छान वाटतं की अरे ही किती अभ्यासू गंभीर बाई आहे, पण तितकीच किती छान हसतमुख प्रसन्न. आणि असं वाटतच नाही की अरे हा तासनतास ग्रंथ घेऊन बसलेले असतात. असं छान व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे हाही एक वेगळा प्रवास चालूच राहणार आहे. अनेक विषयांवरती तुमचं लेखन, मग शॉर्ट फिल्म्स असू दे, चित्र असू दे, हा प्रवास सुरूच राहणार आहे. आणि आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना की तुमची कविता खरं तर आम्हाला ऐकायची, म्हणजे कवी समोर बसलाय आणि काही प्रश्न असतील तर आपण मीनाक्षी ताई पहिल्यांदा काही प्रश्न असतील तर घेऊया. तुम्ही धुळ्याला होता, धुळ्याला 2 मोठ्या मेजर संस्था इविका राजवाडे किंवा करोड वाचवले. आता तुमच्यावरती काही या संस्थांचा, कारण यांनी सगळा जो इतिहास घडवला अगदी त्याचा काहीतरी तुमच्यावर इम्पॅक्ट झाला. तुम्ही त्याच्याकडे बघताना कसं? नाही, गंमत सांगते. म्हणजे मला फार वाईट वाटतं की मी धुळे जिल्ह्यातली असून इविका राजवाड्याविषयी मला 10वीपर्यंत माहिती नव्हतं. इकडे आल्यानंतर कळलं. त्यामुळे मला एक सतत वाटतं की ज्या ठिकाणी उत्तम काम चाललं आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल यासाठी. म्हणजे मी एक महत्त्वाचं मी काम केलं असं म्हणणार नाही, पण दीर्घकाळ संशोधन करणाऱ्या ज्या संस्था आहेत महाराष्ट्रातल्या, अशा 18-19 संस्था काढल्या आणि शासनाला म्हटलं की यांना आपण ह्या इतकी वर्ष काम करत आहे, 100 वर्ष, यांना आपण चांगलं अनुदान दिलं पाहिजे आणि अशी एक योजना सुरू करूया. तर ती राज्यमाठी विकास संस्थेकडनं ती योजना राबवली जाते आता. म्हणजे मी जे बघितलं की आपण तिथं असून आपल्याला माहिती नव्हतं, तर या संस्था लोकांपर्यंत पोहोचल्या, कळल्या तर अधिक जास्त चांगल्या पद्धतीने त्या प्रचार प्रसार होईल भाषेचा, ज्ञानाचा. तर त्यावेळी मला माहिती नव्हतं. म्हणजे दुसरा प्रश्न म्हणजे सरोजिनीताईंना पहिलं दिलं गेलं स्वातंत्र्य, वेगळी संस्था, तुम्हाला ते शिकवलं होतं. होय. तुम्हाला काय वाटलं त्यावेळी की हा बाई मला तिने शिकवलं? अरे ते राहिलंच आपलं खरं तर. म्हणजे मला BA MA झाल्यानंतर नोकरी नव्हती. म्हणजे रुपारेल आणि हे लागायच्या अगोदर रुपारेलची काही क्लॉकवर जात होते मी अशी. तर मी आपल्या SICच्या इथं बसलेले होते आणि तिथून बाई जात होत्या. म्हणजे काय करतेस? तर म्हटलं काही नाही, नोकरी नाही आहे मला. तर म्हणजे हे की राज्यमाठी विकास संस्थेमध्ये. म्हणजे बघा, MA झालेल्यानंतर लगेच मला राज्यमाठी विकास संस्थेमध्ये मी दलित शब्दकोशावर प्रकल्प सहाय्यक म्हणून कामाला लागले. तर मला आनंद वाटला, माझ्या बाई एका इतक्या उत्तम संस्थेत आणि त्यांच्या व्हिजनमधून ती संस्था आकाराला आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आनंदाचा विषय असा की ती संस्था सुरू झाल्या मी बाईंबरोबर काम केलं आहे तिथं. आणि संपूर्ण दलित वाङ्मय माझं 2 वर्षात वाचून झालं पूर्णपणे. त्यामुळे या कवितेत वगैरे उत्तर आधुनिकतावादात नामदेव ढसाळ हे करताना खूप मदत झाली की परिघावरचे जे आवाज आहेत, ते जे वाङ्मय आहे ते प्रचंड काही सांगतं आहे आपल्याला. त्यामुळे बाईंच्या मार्गदर्शनाखाली तो पूर्ण दलित शब्दकोश जो आहे ते सगळे शब्द मी काढले. पण कसं असतं म्हणजे आपलं प्रत्येकाचं भागधेय असतं. माझी म्हणजे तिथून मंत्र्यात नेमणूक झाली, मी सोडून गेले. त्यामुळे त्या कोशावर माझं नाव नाही आज, पण खूप मोठं काम मी सगळं म्हणजे त्या का सगळे ग्रंथ वाचून झाले आणि ते शब्द मी काढलेले आहेत. पण मी समृद्ध झाले. म्हणजे हाडकी हडवाळा काय असतं, रक्ती काय असते मला तिथं कळली. म्हणजे की काय जगणं येते, काय पद्धतीने असं एक वास्तव आहे आपलं. तर वैद्यबाईंचा प्रचंड मला हे होता म्हणजे पाठिंबा होता सगळ्या गोष्टींना. खूप कौतुक होतं बाईंना माझं. का आता गावाहून आलेली मुलगी आणि काय काय उपद्व्याप करते, धडपडते. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की कुठचं असं मराठी भाषा विभाग असेल
की जो क्रिकेट खेळायला पैसे देतो, बाईंनी आमच्या टीमला क्रिकेट खेळायला पैसे दिले आणि आम्ही सगळ्या इंटर कॉलेजमध्ये पहिले आलो, म्हणजे आमची टीम. आणि छायाचित्रांचं प्रदर्शन भरवायला बाईंनी दिलं आणि त्याच बाईंनी मला राज्य मराठी विकास संस्थेत पहिली नोकरी दिली. आणि गंमत आहे, आनंद वाटतो की त्याच संस्थेमध्ये, म्हणजे ज्या संस्थेत माझ्या वेळी संचालक होत्या त्याच संस्थेत मी काही काळ संचालक होते. हे खूप सुंदर त्यांचे आशीर्वाद आहेत. अगदी अगदी. तुम्ही नवोदित कवी लेखकांना काय सांगू तुमची काही यामध्ये हां, की आत्ताचं जे लेख खूप कवी कवींची पुस्तकं आहेत. होय होय होय. आणि म्हणजे काय कशा मला एक सतत जाणवतं, म्हणजे लहानपणापासून, म्हणजे माझ्या अनुभवातनं मी सांगते की आपण जितकं जास्त वाचू, जेवढा व्यासंग, तेवढा तुमचा अनुभव तुमच्या ह्याच्यात लेखनात येतो. तेव्हा आपण जर त्याच चौकटींमध्ये तितकंच मर्यादित वाचन असलं तर मर्यादितच अनुभूती येणार ना तुमच्या लेखनातनं. तर आपण जेवढं जास्त वाचू, वेगळ्या प्रकारचं वाचन करू, वेगळ्या प्रकारचे अनुभव आपल्या गाठीशी असतील तर ते लेखनातनं येतात तुमच्या. नाहीतर आपलं काय होतं बऱ्याचदा, म्हणजे खूप ठिकाणी ही नवोदोत्तरी कविता कुठे वाचलीच जात नाही आहे. आपण कुठचे कार्यक्रम जे होतात गाण्यांचे, याचे त्याचे सांस्कृतिक कार्यक्रम, तिथं आपण बापट, करंदीकर आणि पाडगावकर, पुढची कविताच येत नाही, माहितीच नाही लोकांना. आपण थांबलो आहोत, हे खूप ट्रॅजिक आहे. म्हणजे 90 नंतर किंवा करंदीकर बापटांनंतरही जे वेगळे कवी आहेत त्या कविता आपण वाचल्या पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आणि नवोदित लेखक जे आहेत त्यांनी वाचलं पाहिजे, सगळं वाचलं पाहिजे. आपण जेव्हा सगळं वाचू, मुरवू, त्या चिंतनातून आपलं व्यक्तिमत्व, ते वाङ्मयीन व्यक्तिमत्व असेल किंवा आपलं एकूणच ते फुलतं बहरतं, आकाराला येतं. तर वाचलं पाहिजे बस. कवितेचं गाणं झालं की जास्त पोचलं. हां, हे पण आहे. म्हणजे मी जी नावं घेतली सोय लागतात होय होय होय. ती कविता लयबद्ध होती. लोकांमध्ये जात होती. काय असतं, त्या काळाचा एक युगधर्म असतो. म्हणजे आपण त्या काळातले पिक्चर्स बघितले, आताचे पिक्चर्स बघा, आताच्या पिक्चर्समधली गाणी बघा, म्हणजे मराठी पिक्चर्स असू दे, हिंदी असू दे, काय असू दे, त्या काळात ती जी भावकविता होती, ते जे भावविश्व होतं त्या पिढीचं, ते त्या कवितेतनं येत होतं. आताचं भावविश्वच वेगळं आहे. नवोदोत्तरी जाणीवा इतक्या बदललेल्या आहेत की त्या पद्धतीने, म्हणजे मी चंद्र, सूर्य, तारे असं म्हणायला लागले की आत्ताची मुलं म्हणते काय लावलं आहे हे. म्हणजे आजचं जगणं वेगळं आहे, आजचं जगण्याचे विषय वेगळे आहेत. आत्ताच्या काळाला अनुरूप मी जर व्यक्त झालं तर मला रिलेट करता येईल, म्हणजे लोक रिलेट होऊ शकतील. अन्यथा मी जर त्याच चंद्र, तारे, सूर्य, खारे वारे अशा काही कविता करायला गेले तर ते कृत्रिम वाटेल. लयबद्ध कविता आजही लिहिता येईल, पण सुंदर ती आत्ताच्या भावना, आत्ताचं भविष्य व्यक्त करणारी जर लयबद्ध कविता असेल, पोचेल, नक्की पोचेल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो, लयबद्धताही नाही खरं तर. म्हणजे मला, म्हणजे शैली जाऊ द्या, तुम्ही कुठचं भावविश्व मांडताय तुमच्या लेखनातून, ते फार महत्त्वाचं असतं आणि ते पोचतं लोकांपर्यंत. माझं दुःख मी गाण्यातनं सांगू दे किंवा अगदी साध्या 2 शब्दात की खूप वाईट वाटतंय, पोचतं ना. म्हणजे गाण्यातनं उलट खरं तर आता गाणं मुलांना नाही रिलेट करतायत की दुःख कोण गाण्यातनं म्हणतं की तू तिथे, मी इथं वगैरे, आपल्या ज्या भावकविता त्या मुलांना कृत्रिम वाटतात. तर तो एक विषय आहे असा. म्हणजे आत्ताचे कवी स्वतःच्या कविता पोहोचवण्यासाठी कुठेतरी कमी पडतात असं वाटतं का? म्हणजे संदीप खरेसारखे आता तुम्ही म्हणाल तर नवोदित तर नंतरच आहे, होय होय तर त्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत पोहोचले. होय. तसे प्रयत्न कमी होत आहेत का कवींच्या पातळीवर? ते पण आहे. म्हणजे मला तेही जाणवतं. अगदी अगदी खरं आहे. म्हणजे काय आहे, मुळात कुठची कला, चित्रकला असू दे, साहित्य असू दे, कुठची कला केव्हा पोचते. तुम्ही हस्तिदंती मनोऱ्यात बसून आम्ही नवोदोत्तरी आणि असे काही कवी आहोत, त्या एका ॲटिट्यूडमध्ये राहिलात तुम्ही नाही पोचणार. तुम्हाला लोकांपर्यंत जावं लागेल. ठीक आहे, तुम्ही एका पिढीचं, एका काळाचं जगणं, दुःख मांडतात, ते तुम्हाला लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हस्तिदंती मनोऱ्यात बसून काही पोचणार नाही आहे. मी जेवढं लोकांशी संवाद ठेवेल, आदानप्रदान होईल, तेवढं पोचू आपण. हे कुठेतरी नक्कीच कमी पडतं. हे मला सतत जाणवतं आणि मी व्यक्त पण करते की आपण पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, आपण गेलं पाहिजे, आपण उलगडलं पाहिजे. म्हणजे मी हा जो पिढीचा विषय घेण्यामागचं कारण तेच की हे जे उगाच काहीतरी असं बागुलबुवा केलं गेलं की उत्तराधुनिकतावाद म्हटलं, लोक दडपून काय बाबा, ते खूप साधं आहे, काही विशेष नाही आहे, गंभीर नाही आहे. खूप सोपं करून मांडले मी माझ्या पुस्तकात, अगदी असा संवाद वाटेल असं, अशा पद्धतीने. ती कविताही तशी मांडता येईल आपल्याला. म्हणजे मन्या जोशी ज्यावेळी कविता वाचतो तर लोक हसायला लागतात, काहीतरी धमाल आहे ते, आणि हळूहळू मग जरा अच्छा असं होय, पोचलं पाहिजे लोकांपर्यंत आपण. सगळ्यात महत्त्वाचं त्यासाठी आपण कार्यक्रम करायला हवेत. म्हणजे आपल्याकडे काय होतं की जनरली गेय कविताच जास्त लोकांपर्यंत, म्हणजे तशीच कविता असते असं कुठेतरी
डोक्यात असतं असंही काही असतं, तर सगळ्या प्रकारचं लोकांपर्यंत गेलं तर हळू सवय होईल त्या गोष्टीची. म्हणजे जसं श्याम मनोहर जड वाटतात, बोजड वाटतात का, तर आपल्याला सवयच नाही. आपल्याला हलकं फुलकं सुंदर छान चिंतन एक असं गोडगोड असतं, चिंतन गंभीरच असतं असं कुठे आहे. आपण म्हणजे हल्लीची पिढी फार काय त्यांच्या भाषेत बोलते, ते चिंतनच असतं त्यांचं. अगदी नाक्यावरची मुलं बोलतात किंवा नवीन मुलं बोलतात, ते त्यांचं म्हणून चिंतन असतं ना, ते वेगळ्या भाषेत येतं आहे फक्त. त्यामुळे ह्या टिपिकल चष्म्यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे की हे असं म्हणजे असंच असतं, असं नसावं. आता मराठी भाषेला अभिजात दर्जा दिलाय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हां, खूप छान प्रश्न हा. म्हणजे आता नोकरीशी संबंधित प्रश्न. मी जिथं काम करते की आमच्या मराठी भाषा विभागाने प्रचंड मेहनत घेतली. जो अभिजात मराठी भाषेचा अहवाल तयार झाला रंगनाथ पठारे समितीने, त्यानंतर आमचे सगळे सचिव म्हणा, आमचे सगळे अधिकारी सहकारी अध्यक्ष आमचे सगळ्या मंडळाचे खूप प्रयत्न केले तो आपल्याला अभिजात दर्जा मिळावा म्हणून. तर आता गंमत अशी की पुढचं काम आपलं सगळ्यांचं आहे. म्हणजे आता मी ज्या व्यासपीठावर बसलेली इथं, तर अशा अनेक व्यासपीठांचं आणि सर्वसामान्य माणसाचंही काम आहे. काय काम आहे तर आपल्याकडे नेहमी आता अभिजात म्हणजे काय बाबा असंही जे लोकांना वाटतं, तर काय आहे म्हणजे अभिजात म्हटलं आहे, पण ती कुठची भाषा आहे? 2500 वर्षापूर्वीची तुमची माझी भाषा, महाराष्ट्री प्राकृत जी काही म्हणजे गाथा सप्तशतीमधली भाषा, यादवकालीन भाषा, माऊलींच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या काळातली, नंतर आपली मध्ययुगीन काळातली मराठी, ही वेगळी रूपं आहेत ती. तर आता आपण आज जी मराठी बोलतोय हे आजचं रूप म्हणजेच तीच मराठी आहे का, तर तिला एवढा जो 2500 वर्षापूर्वींचा इतिहास आहे, तो इतिहास या निमित्ताने आपल्यासमोर आता खरं तर म्हणजे आपण विचार करायला लागलो त्या गोष्टीचा. आपल्या सगळ्या साहित्यिकांनी, संत साहित्याने म्हणा, नंतर महाअनुभवांचं जे साहित्य, यादवकालीन साहित्य, त्यातनं आपण बघितलं, वाचलं. म्हणजे आपण यादवकालीन मराठी वाचली, ज्ञानेश्वरांची मराठी वाचली. फक्त आता आपण तिला काहीतरी अभिजात नावं दिल्यामुळे आपण जे ऑलरेडी वाचलं आहे, आपण जे अनुभवलं आहे, आपण जे बघितलेलं आहे, त्यालाच एक कुठेतरी एक आकार आलेला आहे आता, असं की बाबा ही 2500 वर्षाची परंपरा आहे आपली आणि ती भाषिक रूपं अशा पद्धतीने विकसित होत गेलेली आहे. ही मराठी भाषा या 2500 वर्षात कशी विकास पावली हे आपण त्या अहवालातून सिद्ध केलेलं आहे आणि आपल्या मराठीला एवढी प्राचीन परंपरा आहे आपण दाखवून दिलं आहे. तर आता आपलं काम काय आहे, तर आपण या वेगळ्या भाषिक रूपांचा म्हणजे आपलं काय घडतं आहे, म्हणजे आपण एकतर संत वाङ्मयातलं काही जे आहे ते बघतो किंवा यादवकालीन मराठी थोडी बघतो, तर आपण वेगवेगळ्या कालखंडातल्या भाषिक रूपांचा अभ्यास एक छान गंमत म्हणून आहे, म्हणजे फार गंभीरपणे न करताही आपल्याला जाता येईल तिकडे. तर आपण त्या दृष्टीने जर अभ्यास सुरू केला किंवा तसे प्रयोग सुरू केले वेगळ्या व्यासपीठांनी, त्या काळातल्या मराठीच्या रूपांविषयी काही कार्यक्रम केले, तर अधिक आपल्याला कळणार आहे की अरे अच्छा, आपलीच आई, आपल्याच भाषेचं हे रूप त्या काळातलं तसं रिलेट करता येईल. म्हणजे एक छान घटना घडलेली आपल्या सगळ्यांसाठी की आपल्या भाषेचं 2500 वर्षाचं वय आपण सिद्ध करू शकलेलो आहोत. तर आता आपली जबाबदारी आहे सगळ्यांची की त्या दृष्टीने ती अधिकाधिक कशी समृद्ध होईल. समृद्ध आहेच ते मुळात, पण तिचं आणि इतर भाषांचं काही नातं आहे का? ज्या 11 इतर भाषा आहेत अभिजात भाषा, त्या भाषांमधलं एक नातं ते आपण उलगडू शकलो या निमित्ताने. तर खूप संधी आहेत करणाऱ्या. म्हणजे आपण म्हणतो की मराठी वाङ्मय घेतलेल्यांना नोकऱ्या मिळत नाहीत वगैरे वगैरे. आपण शोध घेतला तर अनुवाद आहे, किती गोष्टी करता येतील आपल्याला, फक्त शोधायची गरज आहे आपल्याला आणि वेगवेगळ्या व्यासपीठांच्या माध्यमातून या गोष्टी करता येतील आपल्याला. मी जे आता 1-1.25 तास बोलले आणि वेगवेगळ्या माझ्या आवडींविषयी सांगितलं, तर सगळं तुम्ही बघितल्यानंतर एका अशा टप्प्यावर आपण येतो की नेमकं काय आहे असा तो स्वतःशीच केलेला संवाद. कवितेचं शीर्षक आहे मी आहे. तशी कसलीच घाई नाही आहे मला, तशी कसलीच घाई नाही आहे मला, म्हणजे हजारो वर्ष तेच बघून आता आलाय कंटाळा. जाम गंडवलंय कुणीतरी, एकाच बंद खोलीत दाखवली जाते ती व्हर्च्युअल रियालिटी. काहीच नवं नाही आहे, काहीच नवं नाही आहे. सगळं तसं शांत, स्थिर, सेपिया टोनमधलं. एवढे आवाज येऊनही कसलाच आवाज नाही आहे, इतकी टोकदार बथ्थड शांतता. एवढ्या गदारोळात धावपळीतही कसलीच हालचाल नाही आहे. शरीरावरची गोल गरगरी शिलाटी पिळदार वाट्यावर मिरवत त्या झाडाभोवती फिरतायत ॲडम आणि ईव. कुणीतरी ईश्वरी अवतार महानायक नेता जन्मून थोड्याच वेळात त्याची जयंती पुण्यतिथी खून महापरिनिर्वाण होते साजरं.
लोक झोपतायत म्हणजे मरतायत आणि जागा होण्याला पुनर्जन्म म्हणून एक तारीख चिकटवतायत. सगळं एकदम शांत निश्चल. मी फोडू पाहते क्षितिजाची भिंत, जी ठोसा मारलेल्या बलूनसारखी राहते परत उभी निर्लज्जपणे. खरं तर क्षितिजाला उलटवायची तशी फार इच्छा नाही आहे मला, कारण तेच आहे धादांत खोटं. मला कसलंच वाटत नाही आकर्षण किंवा तिरस्कारही. भारावतच नाही आहे मी कशाने. म्हणजे एखाद्या महापुरुषा कुपुरुषाचा, स्त्री महास्त्री कुस्त्रीचा आकार भुलवतच नाही आहे मला. काहीच विशेष वाटत नाही आहे मला या आकार निराकाराच्या लढाईत. म्हणजे अगदीच नीट बघितलं तर आकाराच्या बाहेरच असतो की निराकार. आणि लोक शोधतायत, भांडतायत, संपवतायत एकमेकांना आकार निराकाराच्या निकराच्या लढाईत. मी फेकूनच दिली आहेत माझी शस्त्र निराकाराच्या पोकळीत. आणि जरी दिला तुम्ही आकार तुमच्या भीतीला माझ्या शस्त्राचा, तरी मी स्वीकारणारच नाही आहे तुमची भीती माझं शस्त्र म्हणून. मी धरणारच नाही आहे शस्त्र तुम्ही कितीही चाल करून आलात तरी. कारण मी भारावतच नाही आहे कशाने, ना भीतच नाही आहे कशाने. काही सिद्ध करायचं नाही आहे मला, काहीच नको आहे मला कुणाकडून. मला माहिती आहे की भरलीच जाणार नाही ही पोकळी, जी दिवसेंदिवस पावते प्रसरण. एका जन्मात मी घेतलेत हजार जन्म आणि हजार जन्मात घेतलेत अनंत जन्म. सगळं बघून अनुभवून झालंय माझं हजारो वर्ष. आता मी फक्त आहे. धन्यवाद. अतिशय अंतर्मुख करणारा असा संवाद आजच्या साहित्यव्रतीच्या या मुलाखतीतून डॉक्टर मीनाक्षीताईंशी झालेला आहे. आणि कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना खरं तर आपण काही बोलावं याहीपेक्षा निशब्द राहावं अशी भावना मला वाटतं प्रत्येकाच्या मनात असेल. तर मीनाक्षीताई, मी आपले खूप खूप आभार मानते. आणि असंच आपल्याकडून उदंड लेखन हो, आम्हाला छान वाचायला मिळो, अनेक चित्र पाहायला मिळत आणि छान शॉर्ट फिल्म्सही पाहायला मिळत अशा शुभेच्छा देते. धन्यवाद मनापासून.